Praise God. आमेन. The greatest exodus in human history. मानवी इतिहासातलं सगळ्यात मोठं निर्गम. The greatest exodus in human history. मानवी इतिहासातील सगळ्यात मोठे निर्गम. We'll open our Bibles to 1 Corinthians chapter 15 verse 52. 1 करीन 15 त्यातलं 52 वचन सगळ्यांनी काढा. बायबल उघडा चला. 1 करीन 15:52. In a moment, in the twinkling of an eye, at the last trump, for the trumpet shall sound, and the dead shall be raised incorruptible, and we shall be changed. हालेलुया. 1 करीन 15:52. क्षणात निमिषात शेवटल्या करण्याच्या वेळेस कारण करणा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण पालटले जाऊ. Praise God. देवाला धन्यवाद. This is the right moment that we need to share about the next nearest event that's going to strike this world. हा योग्य क्षण आहे की ज्या क्षणाला आपण या जगामध्ये याच्या पुढे जी एक सगळ्यात मोठी घटना घडणार आहे त्या विषयीने सांगावं. And that is the rapture. आणि ती घटना आहे स्वर्गारोहण. Amen. आमेन. And we all should be looking forward to this great event. आणि आपण सर्वांनी या महान घटनेकडे पाहायला हवंय बरं का, वाट बघायला हवी. And that's why the Holy Spirit led me to prepare this message for you. आणि म्हणून पवित्र आत्म्याने हा उपदेश मला तुमच्यासाठी तयार करायला लावला. Because it will not make any sense if I give this message after rapture. कारण स्वर्गारोहण झाल्यानंतर जर मी असा काही उपदेश केला तर त्याचा काही अर्थ लागणार नाही, कारण सांगायला मी असणार नाही. Amen. मैं जा रहा हूं रैप्चर So में. this is the appropriate time तर ही योग्य वेळ आहे, and the right place योग्य जागा आहे that we can share this message. की हा उपदेश मी इथे आज करू शकेन. अशी योग्य जागा, योग्य वेळ. So there are moments in history that changes nations. तर इतिहासात असे काही क्षण असतात की जे देशांना बदलतात. There are moments that change generations. इतिहासात असे काही क्षण होऊन गेले ज्यातून पिढ्या बदलल्या. But there is one moment coming very soon पण एक क्षण फार लवकर येत आहे that will change the entire world. ज्या क्षणातून संपूर्ण जग बदलणार आहे. Amen. नॉट वन नेशन और मेनी नेशन्स, पण पूर्ण जग. And it will happen in less time than it takes to blink an eye. आणि अगदी पलंग झपकते जो वेळ लागतो त्याच्याही पेक्षा पटकन ते होणार आहे. The quickest thing that can ever happen is rapture. आणि सगळ्यात चटकन पटकन होणारी गोष्ट जर कुठली होईल तर ते आहे स्वर्गारोहण. You will not even have time to repent. तुमच्याकडे वेळ पण नसणार आहे पश्चाताप करायला. That's how quick rapture will be. एवढं पटकन ते स्वर्गारोहण होणार आहे. लिव्ह रेडी मा. So you cannot say now this rapture is taking place or the trumpet is blown, let me repent. तर तुम्ही असं नाही म्हणून चालणार की आता स्वर्गारोहण होणार आहे का, अच्छा कर्णा वाजेलच ना, मग कर्णा वाजला की पश्चाताप करतो. वेळ मिळणार नाहीये, Because it will happen with the blinking of an eye. कारण की ते पलक झपकते जे म्हणतात ना तेवढ्या निमिषात ते होऊन जाणार आहे. And so your one sentence will take time. तुझं एक वाक्य Your पूर्ण one करा. sentence of repentance will take time. तुझं पश्चातापाचं एक वाक्य पूर्ण करायला सुद्धा वेळ लागतो आणि तेवढाही वेळ तेव्हा तुला मिळणार नाही, कारण की तुझी पापणी बंद होण्या अगोदर स्वर्गारोहण झालेलं असेल. Praise God. हे आत्ता होते, कुठे गेले? The Bible calls it the blessed hope. बायबल त्याला आशीर्वादित आशा म्हणतं. ओ हालेलुया. The blessed hope. आशीर्वादित आशा कि नीले आसमां के पार जाएंगे. And it is the sudden appearing of Jesus Christ for his church. आणि अचानक अकस्मात येशू ख्रिस्त त्याच्या चर्च साठी प्रगट होतील. Not for the whole world, संपूर्ण जगासाठी नाही, but for his church. त्याचं चर्च, त्याची मंडळी, त्याची वधू. And that's why today I want to talk to you म्हणून आज मला तुमच्याशी बोलायचं आहे about the greatest rescue mission. सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी बचाव परिक्रमा, The greatest reunion सगळ्यात मोठा समेट and the greatest exodus this world will ever witness. आणि सगळ्यात मोठं निर्गम जे या जगाला कधी पाहायला मिळणार असेल. सगळ्यात मोठी एक्झिट, Say, प्रस्थान, निर्गम and it's going to happen. होणार आहे, हे घडणार आहे. Because God is a clock watcher कारण की देव घड्याळाकडे पाहणारा देव आहे and he is never late
आणि देव कधी उशिरा येत नाही. He's never too early. देव कधी लवकरही येत नाही. He will come in his time. त्याच्या ठरलेल्या वेळेत मात्र तो येतोच. And history records आणि इतिहासात असं नोंदलेलं आहे, that when God promised a savior, जेव्हा केव्हा देवाने किंवा जेव्हा देवाने तारणारा आपल्याला अभिवचनाद्वारे दिला, and when he promised that a bruised and broken world would see the Messiah, जेव्हा देवाने आपल्याला वचन दिलेलं होतं की खरचटलेल्या आणि घायाळ जगाला तारणारा दिसणार आहे, he didn't arrive on our schedule, त्याला तो तारणारा आपल्या वेळेत आला नाहीये, but he showed it on God's time. पण देवाच्या वेळेत तो तारणारा आला. ओ हालेलुया, आमेन. Amen. And so the Bible says, म्हणून बायबल म्हणतं in the fullness of his time, त्याच्या वेळेच्या पूर्णतेत God sent his only son. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. Amen. ओ हालेलुया, And so आमेन. if he kept his word in Bethlehem, तर बेथलेम गावी देवाने तेव्हाच त्याचा शब्द पाळलाय. if his first coming पहिलं आगमन, happened, पहिलं आगमन जे येशूंचं झालेलं आहे, if he kept his word at Calvary, आणि काल्वरीच्या वधस्तंभावर जर देवाने शब्द पाळलाय, you better believe यू बेटर विश्वास ठेवा, he's going to come तो येणार आहे and he's going to keep his word आणि तो त्याचा शब्द पाळणार आहे. for even the catching away of his church. त्याचं चर्च, त्याची मंडळी घेऊन जाण्यास्तव सुद्धा तो येणार आहे. Amen. खरं शंदो. And so right now, तर आता वेळेला the next chapter of man's history माणसाच्या इतिहासाचा पुढचा अध्याय is written and well prepared, लिहिलेला आहे, अगदी चांगला तयार आहे, and it's about to happen. आणि आता तो घडणारच आहे. It can happen anytime. कधी घडू शकतो. लिव्ह रेडी, डोंट बी रेडी, लिव्ह रेडी. It can happen even while I'm preaching. मी उपदेश करताना सुद्धा स्वर्गारोहण होऊ शकतं. Who क्विकली, knows? कोणाला माहिती? से क्विकली, आय एम सॉरी जीसस. So the stage is being set. म्हणजे काय? मंच तयार आहे, The curtains are about to be pulled back. पडदा आता सरकणारच आहे. And so the next greatest event तर सगळ्यात मोठी पुढची घटना this world will ever witness जी या जगाला कधी पाहायला मिळालेली नाहीये, shall be the rapture of the ती church. आता पाहायला मिळणार आहे. चर्चचं स्वर्गारोहण होणार आहे. Amen. आमेन. And so I need you to hear me today, तर आज माझी गरज आहे, आज मला गरज आहे की तुम्ही माझं ऐका, because this isn't just history, कारण हा केवळ इतिहास नाहीये, this is your destiny. तर ही तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. ज्याला संकल्प म्हणतात ना, तो हा संकल्प आहे, And it is related to your eternity, आणि तुझ्या अनंत काळच्या जीवनाशी याचा डायरेक्ट संबंध आहे, where you're going to spend your की eternity. तुझा अनंत काळ तू कुठे घालवणार आहे. ज्या काळाला अंत नाही, अनंत काळ तू कुठे घालवणार आहे. Amen. आमेन. But my question to you is very, very simple. पण आज माझा जो तुम्हाला प्रश्न आहे तो एकदम साधा आहे. Are you ready for his arrival? तू त्याच्या आगमनासाठी तयार आहेस का रे? तू Are you आहेस ready? का तयार त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी? Are you packing your bags in the spirit? आणि आत्म्यामध्ये बॅगा बांधल्या का? तयारी झालीये का? Eh? Is your body ready? तुझं शरीर तयार आहे का? Because Oh, your hallelujah. body is going to be lifted up. कारण तुझं शरीर वर उचललं जाणार आहे. And so here the apostle Paul तर इथे प्रेषित पौल is looking beyond the execution तो तिथे त्या एक्झिक्युशनच्या पुढे पाहतोय. before he is going to be martyred. म्हणजे तो शहीद होणार होता त्या अगोदर, त्याच्या पुढे तो पाहतो. He is looking beyond the persecutions. आणि जो छळ होतोय त्या छळा पलीकडे तो पाहतो. He is looking beyond the troubles. जे त्रास होत आहेत त्या त्रासांच्या पलीकडे, छळांच्या पलीकडे तो पाहतो. And there was hope in his eyes. आणि त्याच्या डोळ्यात तरी आशा होती. And that's how he wrote. आणि म्हणून तर त्यांनी लिहिलं, And he said म्हणाला in 2 Timothy 4:8, 2 तिमोथी 4:8 मध्ये म्हणाला, henceforth there is laid up for me a crown of righteousness, 2 तिमोथी 4:8 मध्ये म्हणूनच तो म्हणाला, which the Lord the righteous judge shall give me at that day, and not to me only, but unto all them also that love is appearing. 2 तिमोथी 4:8 आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नाही, त्याचे प्रगट होणे ज्या ज्या लोकांना प्रिय आहे त्या सर्वांना देईल. So do you love his appearing? तर मला एक सांगा, तुम्हाला येशूंचं दुसरं आगमन हे रॅप्चर स्वर्गारोहण आवडतं का? You know, some old ladies say, I just hope rapture takes काही place. म्हाताऱ्या बायका म्हणतात की माझी तर फक्त आता एवढीच आशा आहे की स्वर्गारोहण व्हावं. My daughter always says, माझी मुलगी पण मला नेहमी असं म्हणते घरी, Daddy, डॅडी I hope rapture takes place. स्वर्गारोहण Now. होऊन जाऊ दे आता. And म्हटलं एवढ्यात? rapture should take place before I cross 30. आणि म्हणे मी 30च्या पुढे जाण्या अगोदर डॅडी स्वर्गारोहण होऊ दे असं म्हणते मला. I don't want to be old. मला नाही म्हातारं व्हायचं म्हणते.
Let rapture take place now. आत्ताच स्वर्गारोहण होऊ दे म्हणते. And Paul rightly says, आणि पॉल बरोबर म्हणतो, unto all of them that love is appearing. ज्या सर्वांना त्याचं प्रगट होणं आवडणार आहे. Every day you should love is appearing. रोज तुम्हाला त्याचं दुसरं आगमन आवडायला हवंय की लॉर्ड आय एम वेटिंग फॉर यू, कम जीसस कम. Because that shows your preparation. कारण त्यातून तुमची पूर्व तयारी दिसून येईल की वी बीन वेटिंग सो लॉंग, कम Because- जीसस कम. कारण की The mansion is ready for prepared people. तयार लोकांसाठी वर महाल तयार आहे. Amen. हो हालेलुया. Or are we too tangled in the drama of this world का मला तुम्ही सांगा या जगातल्या नाटकबाजीत एवढे गुंतला that we have no time to love is appearing? की आता आपल्याकडे वेळ नाही, आता आपल्याला त्याचं दुसरं आगमन आवडत नाही, एवढं जगातल्या नाटकांमध्ये आपण गुंतलो का? So let us get into this spirit. तर नको ना, चला ना आत्म्यात जाऊया ना. Yes, the world has seen massive movements. आणि अर्थातच जगाने मोठ्या मोठ्या घटना आणि मुवमेंट चळवळी पाहिल्यात. We saw greatest miracles. आपण सुद्धा मोठे मोठे महान चमत्कार आपल्या डोळ्यांनी पाहिले. We have heard it, we have read it in the Bible. आपण पाहिलं, आपण ऐकलं, बायबल मध्ये वाचलं. We read about Moses leading millions of people out of the house of bondage. आणि बंधनाच्या घरातून मोशेनं लाखो लोकांना बाहेर काढलेलं वाचलं, पाहिलं, ऐकलं. We also read about the Red Sea being split. तांबडा समुद्र दुभंगलेला ऐकला, वाचला. And we thought that those things were very huge and big. आणि आपल्याला असं वाटलं की बापरे बापरे हे सगळं फार मोठं कार्य आहे. दिस इज ऑल व्हेरी बिग. But you have not yet seen what is going to happen, the अजून greatest event. सगळ्यात मोठी घटना जी होणार आहे ती तर तू अजून पाहिलीच नाही. Because that is the greatest miracle that will happen कारण on तो this earth. सगळ्यात मोठा चमत्कार होणार आहे. Rapture will be the greatest miracle of all. स्वर्गारोहण सगळ्यात मोठा चमत्कार असणार आहे. The greatest exodus that you have seen since the days of Moses. मोशेच्या काळापासून कधी बघितलं नसेल असं सगळ्यात मोठं निर्गमन, The exodus प्रस्थान, एक्झिट. of Israel from Egypt was for about 6 lakhs people. इस्रायल मिसर देशातनं बाहेर निघालं जवळपास 6 लाख लोक But होते. this exodus, पण हे जे निर्गम होणार it will आहे be massively huge. ते फार मोठं असणार आहे. Greatest rapture this planet ever seen. आणि या पृथ्वीनं कधी पाहिली नसेल अशी घटना, स्वर्गारोहण. And for the first time, आणि पहिल्यांदा the law of gravity will have no power on us. गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्यावर चालणारच नाही. It will defy the law of gravity. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला तो टाळून येणार आहे. It will break history. आणि इतिहास तोडणार आहे. It will disrupt time. आणि वेळेच्या मध्ये लुडबुड करणार आहे. Science of the world will have no answer for it. जगातल्या लक्षणांना आणि शास्त्राला त्यात काही उत्तर मिळणारच नाही. They will only be guessing what happened. सगळे फक्त विचार करत राहतील की हे क्या हो गया, हे काय झालं, हे काय झालं. Millions of believers कितीतरी करोडोनं जे बिलीवर लोक आहेत from every nation, every tongue and every generation, जगातल्या प्रत्येक देशाचे, भाषेचे, जातीचे, जिभेचे instantly लगेच they will be pulled out of the chaos of this world या जगातल्या गोंधळातनं बाहेर खेचले जातील and caught up in the glory of the Father. आणि देवबापाच्या गौरवात वर उचलले जातील. Praise God. देवाला धन्यवाद. How quick will it be? किती पटकन होणार आहे हे. For Moses it took 40 years मोशेला 40 वर्ष लागली. to take them to the promised land. मोशेला इस्रायली लोकांना अभिवचन दत्त देशात पोहोचवायला 40 वर्ष लागली. But this exodus, पण हे जे निर्गम आहे this will happen in a twinkling of an eye. हे असं डोळे मिटायच्या अगोदर होणार आहे की मी डोळे मिटण्या अगोदर. Just close your eyes like that. डोळे बंद करा 1 मिनिट सगळ्यांनी. I mean, how long does it take? डोळे मिटायला किती वेळ लागतो? It will be quicker than that. म्हणजे त्याच्यापेक्षाही पटकन होणार आहे. म्हणजे हिंदीत तो शब्द फार छान आहे, पलक झपकते उसके भी पहले, तेरी पलक झपकने से भी पहले Say, तू चला जाएगा. because a twinkling of an eye is faster than a regular blink. कारण की आपण नियमितपणे जे आपल्या पापण्या हलवतो त्याच्यापेक्षाही हे पटकन होणार आहे. So it is the time it takes for light to reflect off your eyes. तर तुझ्या डोळ्यातनं जो प्रकाश बाहेर यायला वेळ लागतो त्याप्रमाणे. Amen. आमेन. Suddenly everything will be over. म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय बेटा, हे फार अचानक अकस्मात सडनली होणार आणि मग काय सगळं I संपणार. mean, you cannot have even time to go home and prepare yourself or count the money or नाही 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 Make the नाही will. नाही 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 मग वेळ नाही वेळ असणारच नाही. नाही जरा घरी जाऊन येतो, जरा खाऊन येतो, नाही जरा बघून येतो, तयार नाही होऊन जरा येतो. Nothing, मृत्यूपत्र nothing. लिहून येतो, विल लिहून येतो. वेळ मिळणार नाहीये. you have no time to get ready to comb your hair, nothing. तयार व्हायला, In शर्ट whatever घालायला, dress you are in, साड्या you have to घालायला, pack टाय yourself घालायला, up. शालू घालायला, काहीही घालायला वेळ मिळणार नाहीये. लगेच आपण वर जाणार आहोत. Some of us will be taken up in our shorts. आपल्यातले काही जण अर्ध्या पॅन्टीत वर जातील.
Praise God. मी सभ्यतेनं बोलते, अर्ध्या पॅन्टीत. See, picture a family getting ready for vacation. आता एक चित्र रंगवा की एखादा परिवार सुट्टीला जायच्या तयारीत आहे. See, the alarm doesn't go off. गजर काही जात नाही. Everyone सगळेजण oversleeps. सगळेजण जास्तीचं झोपतात. And suddenly, आणि अचानक the house erupts in a chaos. ते घर आहे ते गोंधळात उठतं. Suddenly, the mother is there screaming. अचानक आई ओरडायला लागते. She pulls her sleepy child आणि आपल्या डोळ्यांवरती फार झोप असलेल्या लेकराला ओढते out of the bed त्या गादीतनं. because कारण everybody is in a rush. सगळ्यांना घाई होते, गजर वाजला, उठा 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 उठा. Everybody is knocking at the bathroom door. आता सगळेजण बाथरूमला एकाच वेळेला जायला निघालेत. Amen. आमेन. Somebody is pounding on that bathroom door. कोणीतरी बाथरूमचं दार वाजवत आहे. Somebody's shoes are missing. कोणाचे बूट मिसिंग आहेत, एक है दूसरा नहीं है, इसलिए बोलते ठीक से एक जगह Somebody's रखो. socks are missing. कोणाचे तरी मोजेच सापडत नाहीयेत. Suitcases are half packed. कोणाची तरी सुटकेस भरली नाही, अर्धीच भरली. Somebody is drinking coffee and half of it spills. कोणीतरी From the कॉफी table. पितोय आणि अर्धी टेबलवर सांडली. And the mother says, now I have to clean it up, and when shall I clean आई myself? म्हणते When I आता will हे get सगळं ready? मला साफ करायला लागणार आणि मग मी कधी तयार होणार. Say, dad is trying to put on his shoes. डॅडी बूट घालायच्या प्रयत्नात आहेत. At the same time, he's searching for his car keys. त्याच वेळेला डॅडी गाडीची चावी शोधतायत. ऍज ऑलवेज Amen. चावी किधर है? And so, in all this confusion, या सगळ्या गोंधळात he picks up some other scooter key. आणि कुठल्या तरीच गाडीची चावी घेतली. It's getting late. जो लेनी थी वो ली नहीं और हो गई देरी. Amen. आमेन. Somebody has forgotten to brush his teeth हो ना, कोणीतरी दात घासायलाच विसरलं and is ready with the teacup. आणि चहाचा कप तर हातात तयार आहे, Say, पण दात घासायला विसरलेत. somebody is about to pour that milk in that mug and he's pouring it on the counter. कोणीतरी दूध ओतणार होतं कपात, पण ते ओतलं ओट्यावर. So everyone is sweating, म्हणजे सगळ्यांना घाम फुटलाय. everyone is shouting, but सगळे nobody is आरडा ओरडा listening. आरडा ओरडा आरडा ओरडा करतायत, पण कोणी कोणाचं ऐकत नाही. सगळे बोलतायत, पण सुन कोई भी किसी का भी नहीं रहा. They are all rushing and making lots of mistakes. सगळ्यांची घाई 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 चालली आणि सगळे चुका करतायत. And that is how humans operate when time is running out. माणसं अशीच वागतात जेव्हा उशीर व्हायला लागतो. Amen. आणि वेळ जेव्हा कमी असते तेव्हा माणसं कशी वागतात याचं उदाहरण मी तुम्हाला आता दिलं. But when God moves, पण जेव्हा देव हलतो there is no panic. तेव्हा काही गोंधळ होत नाही. When God decides to change a life, जेव्हा देव एखाद्याचं जीवन बदलायला निर्णय घेतो, ठरवतो, there is no confusion. काही गोंधळ नसतो. There is no delay, तिथे काही उशीर नसतो, no mistakes. काही चुका नसतात. Whether you wear your shoes or not, तुम्ही बूट घालू नका, you get new bodies. तुम्हाला नवीन शरीर मिळतं. आमेन. Whether you have food in the stomach or not, पोटात अन्न असो न असो, food for the stomach, stomach for the food, both will be destroyed. पोटासाठी अन्न, अन्नासाठी पोट, दोघांचा नाश होणार आहे असं बायबल मध्ये लिहिलंय A बरं का. glorified body. एक वैभवी गौरवी शरीर मिळणार आहे. आमेन. Amen. हालेलुया. Come Jesus, come. Praise God. Come soon, Lord. Because when he speaks, chains fall off. कारण की जेव्हा तो बोलतो साख्या तुटतात. He calls जेव्हा तो हाक मारतो and destinies change. त्या माणसाचे संकल्प बदलतात. When the trumpet blows, जेव्हा करणा वाजतो you don't have to do anything. काही करावं लागत नाही, Just stand there. केवळ तिथे उभं राहायचं. A new body will be given to you एक नवीन शरीर तुम्हाला दिलं जाईल and you'll go off like a rocket. आणि तुम्ही रॉकेट सारखे वर जाल. Amen. हे होणार आहे बरं का. What takes years of struggling, वर्षोनवर्ष त्यात संघर्ष करायला लागतात. God can do it in a single moment. देव एका क्षणात करून टाकतो. देव आहे तो. मी शनिवारी खूप वेळा ही ओळ बोलते. राजा तो देव आहे. And one day, आणि एके दिवशी God will perform his greatest and most astonishing act of transformation. देव त्याचं सगळ्यात महान कृत्य रूपांतराचं करणार आहे. Amen. आमेन. In a twinkling of an eye, पलक झपकते at the last trump, आणि शेवटचा करणा वाजेल and it says, we shall be changed. आणि आपण बदलू लिहिलंय. That means when the trumpet will be blown, म्हणजे जेव्हा करणा वाजेल we shall be changed. आपण बदलू. Who we? कोण? आपण कोण? Not the dead, मेलेले नाही, the ones who are alive. जे जिवंत आहेत. हालेलुया. Say- हालेलुया. Think about that. विचार करा या गोष्टींचा. विचार करा, विचार करा. I told you about this family. मी तुम्हाला या एका परिवाराविषयी सांगितलं. When it leaves for vacation, आता मी बोललो ना, एका फॅमिलीचं मी बोललो, एक उदाहरण दिलं. it is rushing and rushing. समजा ती फॅमिली सुट्टीला चालली आहे, सकाळी गजर वाजला, सगळ्यांची घाईघाई चालली, घाईघाई चालली. But here, इथे there will be no rushing, काही घाई असणार no नाही, sound. काही आवाज नाही, It will just be a आरडा silent ओरडा act. नाही, अगदी शांततेत हे स्वर्गारोहण होणार आहे. Amen. फक्त एकच होईल की त्याच्यावर विश्वास ठेवणारे दिसणार नाही. Say, because now is the time for the
body to be का transformed. आताची वेळ शरीराचं रूपांतर व्हायची वेळ आहे And only those whose spirits are transformed आणि ज्यांचे आत्मे रूपांतरित झाले and their minds are renewed आणि ज्यांची मन नवीन झाली will आहे have their bodies transformed. त्यांचं शरीरही रूपांतरित होईल. Last is the body, शेवटी येतं शरीर, first is the spirit, पहिला आत्मा, then the soul. मग जीव. Now is the time for the body. आता शरीराची वेळ आहे. ते- आत्म्याचा नवीन जन्म आपल्या झालेला आहे. आपला जो जीव म्हणजे मन आहे ते देवाच्या शब्दांनी नवीन होत आहे. थर्ड कम्स शरीर, देह, ही सुंदर काया, बॉडी. Praise God. आमेन. And so mortality will put on immortality. मग नाशकारक अविनाश धारण करेल, Corruption will put on incorruption. भ्रष्टाचार अभ्रष्टाचार धारण करेल The redeemed will leave this earth behind forever. आणि उद्धार पावलेले या जगाला कायमचा गुड बाय म्हणतील. Goodbye to the earth forever. कायमचा गुड बाय या पृथ्वीला कि नीले आसमां के पार जाएंगे, They- मेरा येशू रहता वहां. And so the world may be busy with its routine. आणि जग आणि जगातली लोक त्यांच्या रुटीन कामात असतील. People will be working, लोक कामाला ऑफिसवर असतील, shopping, लोक शॉपिंग करत असतील, driving, काहींचं ड्रायव्हिंग चाललंय, eating, काहींचं खाणं चाललंय, Drinking, काहींचं पिणं चाललंय, marrying, काहींचं लग्न करणं चाललंय, getting divorced, काहींचा घटस्फोट चाललाय, again remarrying. काहींचं परत लग्न चाललंय. असं सगळं चाललेलं असणार आहे. और हम गए. Then suddenly मग अचानक God's trumpet will sound, देवाचा कर्णा वाजेल. not in panic, गोंधळात नाही, not in confusion, गोंधळात नाही, not in stages, घबराटीत गोंधळात टप्प्याटप्प्याने नाही, all in one moment. एका क्षणात, Only one trumpet for both who are alive and those who are dead in Christ. क्षणार्धात दोघांसाठी, जे जिवंत आहेत आणि प्रभूत मेलेले आहेत त्या दोघांसाठी क्षणार्धात कर्णा वाजेल. The same God तोच देव who spoke light into existence जो अस्तित्वात प्रकाश बोलला, will speak once again, म्हणजे ज्याने बोलून प्रकाश अस्तित्वात आणला तो परत बोलेल and we'll all be gone. आणि आपण सगळे गेलेले असू. And so what seems impossible to man तर माणसांना जे अशक्य वाटतं ना, is effortless for my God. माझ्या देवाला ते काहीही परिश्रम न घेता करता येतं, कारण तो देव आहे. My God never rushes माझा देव कधी घाई करत नाही, because कारण he never is late. तो कधी उशिरा येत नाही. मग घाई करेल कशाला? He never माझा panics माझा देव कधी गोंधळात घबराटीत येत नाही, because he is in total control. कारण त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. Amen. मग कशाला गोंधळ आणि घबराट? And so when that appointed time comes, तर ती नेमलेली वेळ जेव्हा येईल, the rapture will happen स्वर्गारोहण घडणार. according to what is written in the heavens. जे स्वर्गात लिखित आहे त्यानुरूप स्वर्गारोहण घडणार आहे. In a moment, एका क्षणात, in the twinkling of an eye. पलक झपकते. So are we all ready for it? आपण सर्वजण तयार आहात का? आर यू रेडी फॉर द कमिंग ऑफ द किंग? Have you given your heart to Jesus? हृदय दिलंय का येशूना? Is he the Christ of your life? आहे का तो तुझ्या जीवनाचा ख्रिस्त? Is he the savior of your आहे life? का तो तुझ्या जीवनाचा तारणारा? बिलीवर म्हणतात आपल्याला. Amen. आमेन. Now some will ask, काही लोक विचारतील, will the trumpet be heard by everyone? नाही पण सगळ्यांना करणं ऐकू येईल का? I don't think so. मला नाही असं वाटत, Because कारण this rapture trumpet, स्वर्गारोहणाचा हा करणा it's not a physical sound wave that moves. एक शारीरिक नादाची लहर नाहीये. See, it's not like this normal trumpet blown म्हणजे in काय? the natural, नॉर्मली जसा एखादा कर्णा वाजवतात तसं नव्हे. like the sirens you hear, जसं सायरन भोंगा वाजलेला तुम्ही ऐकता तसं and नाही. everybody hears it. आणि सगळ्यांना तो भोंगा ऐकायला पण येतो, तसा हा भोंगा नाही. No, it's a prophetic trumpet sound, भविष्यवाणी पर करण्याचा हा आवाज आहे and it has spiritual frequency. आणि त्याच्यामध्ये आत्मिक लहरी आहेत, नॅचरल नाही. And so only those who are in the spirit will hear that frequency. तसे आत्म्यात आहेत त्यांना ती लहर आणि तो नाद ऐकू येईल की प्रभू आला. And those who are in the natural, आणि जे नैसर्गिकातच आहेत they will not get into that frequency. नाही, ते त्या नादात त्या लहरीत येणारच नाही. Only the spiritually alive, आत्मिक रीतीनं जे जिवंत आहेत they will hear it in the spirit. त्यांना आत्म्यात ऐकू येईल. माइंड यू व्हॉट आय एम सेइंग. Okay. आत्मिक रीतीनं जे जिवंत आहेत त्यांना आत्म्यात तो करणं ऐकू येईल. He that has an ear, let him hear what the Spirit of God says. ज्याला कान आहे त्यांनी ऐकावे देवाचा आत्मा काय बोलतोय. So the trumpet sound of the rapture will not be heard by the physical ears. तर स्वर्गारोहणाचा करण्याचा आवाज या शारीरिक कानांना ऐकू येणार नाही. Otherwise everybody will think that it is for me. नाहीतर सगळ्यांनाच असं वाटेल की हा आवाज माझ्यासाठी आहे.
Amen. सगळ्यांसाठी नाहीये मात्र तो And, तुम्हाला माहिती आहे. and so even if you are asleep, तर तुम्ही जरी झोपलेले असला it will not cause you to miss it. तरी तुम्ही त्यातनं राहून नाही जाणार आहे की मी झोपलोच होतो आणि मला रॅप्चरचा कर्ण ऐकू आला नाही, असं होणार नाही. Because your spirit never sleeps. कारण तुझा आत्मा कधी झोपत नाही, तुझं शरीर झोपलंय. So don't be worried, what if I sleep हाँ. and miss the rapture? तर हे टेन्शन घेऊ नका, मी झोपून गेलो आणि स्वर्गारोहण झालं तर. This is not a train you will miss. ही काही ट्रेन नाहीये की जी तुझ्याकडनं मिस होणार. Your spirit will hear it. तुझ्या आत्म्याला तो कर्ण ऐकू येणार, तू झोपला असला तरी जाणार. You know, when a whale, तुम्हाला माहितीये जेव्हा whale, the fish, मासा it makes a sound in the water. मासा जेव्हा पाण्यात आवाज करतो, In the deep ocean, महासागरात, that sound can travel for miles and miles ahead. वेल माशाचा आवाज मैलोन मैल प्रवास करतो. Miles and miles ahead. मैलोन मैल प्रवास करतो वेल माशाचा आवाज महासागरात. But we never hear it. आपल्याला नाही ऐकू येत मात्र. See? आपल्याला ऐकू येत नाही. Not because the sound is not real, तो आवाज खरा नाही म्हणून ऐकू येत नाही असं नव्हे. but our ears were not designed to receive that kind of frequency. आपल्या कानांची रचना नाहीये त्या पद्धतीचे नाद ऐकायची, म्हणून आपल्याला ऐकू येत नाही. Amen? Amen. In the same way, तसंच आहे हे. the frequency of the trumpet will be heard only by those whose spirits are born again. करण्याच्या नादाची लहर जी आहे, ज्यांचा आत्मा खराखुरा नवीन जन्म पावलेला आहे त्यांनाच ऐकू येईल. Amen? Amen. And that's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in 1 Corinthians 14:10, 1 करीन 14:10, there are different kinds of voices in the world and none of them is without meaning. 1 करीन 14वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन, जगात इतके अनेक प्रकारचे शब्द आहेत तरी त्यातील कोणताही शब्द अर्थाशिवाय नाहीये बरं का, सगळ्याला अर्थ आहे. So there are frequencies that animals can hear that we can never hear. तर काही नादाच्या म्हणजे आवाजाच्या लहरी जनावरांना ऐकू येतात ज्या आपल्याला ऐकू येत नाहीत, कारण आपले कान तसे रचलेले नाही. See, the sound is real, नाद आवाज खरा आहे, the message is real, त्यातून येणारा निरोप पण खरा आहे, the communication also is real, त्यातनं साधलेला संवाद सुद्धा खरा आहे. but we are not equipped to receive it. पण आपले कान तसे रचलेले नाहीयेत ते ऐकायला, See? आपली ती तयारी नाहीये. And so if God can give a whale ears for the deep ocean, तर देव जर त्या वेल माशाला त्या महासागरामध्ये तसले कान देऊ शकतो, God can surely give his people ears for the heavens call. देव नक्कीच त्याच्या लोकांना स्वर्गाच्या पाचारणाचा आवाज ऐकू यायला तसे कान देऊ शकतो. Amen? हो की नाही? And so the creator understands frequencies better than his creation. तर निर्माणकर्त्याला आवाजातल्या लहरी निर्मितीपेक्षा चांगल्या समजतात. Amen? Amen. And that's why Job 11 verse 7 says, आणि म्हणून योग 11 आणि त्यातलं 7वं वचन म्हणतं, can you discover the deep things of God? देवाच्या गहन गोष्टी तुम्हाला कळणार आहेत का? See, you can never discover. देवाच्या गहन गोष्टी तुम्हाला नाही कळणार. So creation itself reminds us तर निर्मितीच आपल्याला आठवण करून देते that even our senses have limits. की आपली ही जी इंद्रिय आहेत त्यांना सुद्धा मर्यादा आहे. Amen. आमेन. And so when the Lord calls his church, तर देव जेव्हा त्याच्या चर्चला हाक मारतो, the issue will not be a volume. त्यावेळेला आवाज किती जोरात आला का नाही आला हा इशू नाहीये. The issue will be तर इशू असा असेल, connection, संपर्क आहे का? not the volume. आवाज नव्हे, आवाज किती जोरात येणार आहे त्यावर ठरेल मला ऐकू येईल का आणि मी स्वर्गात जाईल का, तो प्रश्न नाहीये. येशूंशी तेवढा संबंध आहे का बेटा? Otherwise some will say, no, I cannot hear properly. नाही तर काही लोक म्हणतील नाही नाही मला पण नीट ऐकू येत नाही ना, मग कर्णा वाजला आणि मी कसं मला ऐकू नाही आलं. His sheep know his voice. त्याच्या मेंढरांना त्याचा आवाज माहित आहे. My sheep hear my voice. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, लिहिलेलं आहे. Say, आमेन. and so none of you, if you are a believer, will miss the rapture. तर तुमच्यातला कोणी जो बिलीवर आहे, विश्वासू आहे, तो स्वर्गारोहणापासून वंचित राहणार नाही, तर जाणार. Moreover, आणि त्याहून God has given us the Holy Spirit as a guarantee. देवाने आपल्याला पवित्र आत्मा एक विसार म्हणून दिलेलाच आहे. आमेन. If he is inside you, जर पवित्र आत्मा तुझ्या हात आहे, you will be gone. तू जाणार. हालेलुया. ये Amen. दुनिया 2 दिन का मेला. See, हालेलुया. the Holy Spirit inside believers, पवित्र आत्मा जो विश्वासू लोकांच्या आतला आहे, they always respond to the things of God. तो पवित्र आत्मा नेहमी देवाच्या गोष्टींना प्रतिसाद देतो. My sheep hear my voice माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात and they shall follow me. आणि ते माझ्या मागे चालणार.
That's what Jesus said in John 10:27. योहान 10:27 मध्ये येशू असं बोलले, The moment they hear my voice, they will follow me. ज्या क्षणाला त्यांना माझा आवाज ऐकू येईल ते माझ्या मागे चालतील, कारण माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात आणि माझ्या मागे चालतात. The world may not understand the signal, जगाला हे सिग्नल नाही कळणार, but God's people will recognize it. देवाच्या लोकांना लगेच कळेल. And so when Hallelujah. heaven calls, तर स्वर्ग जेव्हा हाक मारेल every believer त्या प्रत्येक बिलीवर, will have perfect reception in the spirit. त्या प्रत्येक बिलीवरला आत्म्यामध्ये अगदी बरोबर समजेल की हा कर्णा वाजला. Amen. आमेन. हालेलुया. See, many people who have had near-death experiences, कसं आहे, अनेक माणसांना जो एक मरणाजवळ जाऊन परत यायचा अनुभव आलाय, they have described त्यांनी वर्णन केलंय त्या अनुभवाचं, that they had heightened awareness of God. की देवाविषयीची एक फार वाढत्या प्रमाणातली चाहूल त्यांना मरताना निर्माण होते, जे मृत्यूच्या फार जवळ जाऊन परत आलेत. They had said, ते बोललेले आहेत, we could hear the trumpet, आम्हाला कर्णा ऐकू येत होता, we could hear God speaking. आम्हाला देव बोलताना ऐकू येत होता. These people had great perception, आणि या लोकांचे दृष्टिकोन फार मोठे होते, and they had the ability to see and understand things beyond human understanding. आणि अशा लोकांना मानवी समजुतीच्या पलीकडे समजून घ्यायची कुवत त्या वेळेला त्या अनुभवात मिळते, जे मृत्यूपर्यंत जाऊन परत येतात ते वर्णन करून सांगतात. And even those who died आणि जी माणसं मरणही पावली before death, मृत्यू अगोदर, they would speak prophetically. भविष्यवाणी पर रीतीनं ती माणसं बोलतात. I लक्षात can घ्या, see heaven opened. जी माणसं मृत्यूच्या जवळ Oh. ठेपलेली आहेत, मरणा अगोदर ती बोलतात की मला स्वर्गाचं दार उघडलेलं I दिसतंय, can hear the sound of music. मला संगीताचा आवाज येतोय, I am just waiting to go now. आणि मी वाट पाहते की बस आता मी कधी जाणार. Say, ओ हालेलुया. Amen. आमेन. One person even said, एक व्यक्ती तर असंही बोलला, I could see for miles and miles, मला मैलोन मैल दिसत होतं and I can see heaven itself. आणि स्वर्गच दिसत होतं मला. Like Stephen, before his death, he could see heaven. जसं स्तेफनाला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये मृत्यू अगोदर स्वर्ग दिसला ना, He said, I can see Jesus standing up and receiving my spirit. स्तेफन म्हणाला मला येशू उभे राहिलेले आणि माझा आत्मा स्वीकारताना मला येशू दिसले. He said, Lord, receive my spirit. आणि तो म्हणाला प्रभूने माझा आत्मा स्वीकारला, प्रभू माझा आत्मा स्वीकार. And he didn't even feel the pain आणि त्याला of the वेदना जाणवल्या stones. सुद्धा नाहीत, वेदना त्याला जाणवल्या नाहीत. दगडफेक होत होती त्याच्यावरती, त्या वेदना त्याला जाणवल्या सुद्धा नाहीत. And the Bible does reveal आणि बायबल आपल्याला सांगते, that our present condition प्रगटही करतं बायबल आपल्याला की आपली सद्यस्थिती is limited because of the sin in us. आपली सद्यस्थिती म्हणजे काय, आपली आत्ताची अवस्था ना, आपल्या आज जे पाप आहे ना, त्या पापापायी मर्यादित आहे. That's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं, eye has not seen, डोळ्यांनी जे कधी पाहिलं नाही, ear has not heard, कानांनी जे कधी ऐकलं nor नाही, it has entered the heart of man, माणसाच्या हृदयात जे कधी आलं नाही, the things that he has prepared for them people who love God. अशा गोष्टी ज्या देवाने देवावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी निर्माण करून ठेवल्या आहेत. 1 Corinthians 2:9, 1 कोरिन्थ 2 अध्याय 9 वचन, something beautiful. काहीतरी सुंदर. You may express anything, but that is beyond even your imagination. तुम्ही सगळ्याचं वर्णन करून सांगू शकाल, पण तुमच्या कल्पने पलीकडचा हा अनुभव जरूर असणार आहे. I mean, it is beyond your expectation. तुझ्या अपेक्षे पलीकडचा हा अनुभव असणार Heaven आहे. will be so beautiful. स्वर्ग इतकं सुंदर असणार आहे You ना, can't even paint it, you can't even describe की it. तुम्ही त्याला रंगवून सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. का स्वर्ग है ऐसी सुंदर जगह, you- मेरा ये you have to just रहता experience जहां. it. अनुभव घ्यायला लागेल. So God's future for his people तर देवाचं, देवाच्या लोकांसाठीचं भविष्य is bigger than our current abilities. आता सध्याला आपली जी कुवत आहे ना, त्याच्यापेक्षा फार मोठं आहे. Some people think काही लोकांना वाटतं heaven is not real, स्वर्ग खरं नाहीये, but heaven is not less real than earth. पण स्वर्ग पृथ्वीपेक्षा कमी खरं नाहीये बरं It का? is more real than the earth. स्वर्ग तर पृथ्वीपेक्षाही जास्त खरं आहे. It's more real than the earth. तुम्ही या पृथ्वीत जगता म्हणून म्हणता पृथ्वी खरी आहे, ह्याच्यापेक्षाही खरं स्वर्ग आहे. And so in the account Jesus gave about the rich man who तर was in येशूने- Hades, येशूनी श्रीमंत माणसाचा जो हिशोब आपल्याला दिला, जो अधोलोकात होता, it was not a story or a myth, ती काही गोष्ट आणि दंतकथा नाहीये, it was a true story. ही खरी कथा आहे. And there we read, तिथे आपण वाचतो, Abraham was far away, अब्राम फार लांब होता, and yet there was communication. तरी संवाद मात्र साधला जात होता. Though there was a great gulf between
the rich man and Lazarus, जरी श्रीमंत माणूस आणि लाजर यांच्यात फार मोठी दरी होती, or the rich man and Abraham, किंवा श्रीमंत माणूस आणि अब्राहम यांच्यामध्ये फार मोठी दरी जरी होती, yet they could communicate with one another. तरी ते एकमेकांशी संवाद साधू शकत होते. Say, हा? ओ, Amen. हालेलुया. not only that, आणि एवढंच नाही, the rich man could see Abraham. श्रीमंत माणसाला अब्राहम दिसला सुद्धा. The gulf would have been miles and miles apart. ती दरी मैलोन मैल लांब असणार आहे, पण तरी त्या श्रीमंत माणसाला अब्राहम दिसला. Amen. He Amen. could even see Lazarus. लाजरही दिसला He could recognize Lazarus. आणि त्यांनी ओळखून पण घेतलं, हा लाजर आहे, माझ्या दारापाशी भीक मागायचा. Say, they all recognized Lazarus. सगळ्यांनी ओळखलं लाजराला. He could speak, तो बोलला, बोलू and शकला. Abraham could answer him. आणि अब्राम त्याला उत्तर पण देऊ शकला. So- म्हणजे ते बोलत होते So एकमेकांशी. distance means one thing on earth and another thing in the spiritual realm. तर अंतर या शब्दाचा अर्थ पृथ्वीवर वेगळा आहे, स्वर्गात अंतर या शब्दाचा अर्थ फारच वेगळा आहे. And so God's world operates on a higher level than the earth's level. देवाचं जग या पृथ्वीवर जी काही स्तरं आहेत त्या स्तरांपेक्षा फार मोठ्या आणि पलीकडच्या स्तरावर चालतं देवाचं जग. You are more than a body. शरीरापेक्षाही तू काहीतरी जास्त आहेस. You are carrying a spirit. तू आत्मा घेऊन आहेस. Say, ओ हालेलुया. amen. आमेन. You are a spirit living in this body. तू आत्मा जो या शरीरात जिवंत आहेस, अच्छा. त्याला नाव आहे. So it is possible that our present physical bodies, ते शक्य आहे की आपलं सध्याचं हे जे शरीर आहे they always place limits on time, what we can see, what we can hear, what we can taste, what हे we can शरीर touch. नेहमी मर्यादा घालतं गोष्टींना, की जे आपल्याला दिसतंय, कळतंय, पाहायला मिळतंय, त्या सगळ्याला हे शरीर मर्यादा घालतं. What we see today आज जे आपण बघतो is not the fullness of what is there, ती संपूर्णता नाहीये जे आहे त्याची. because कारण sin has limited our vision. पापाने आपल्या दृष्टांताला मर्यादा घातलेली आहे. आपल्याला जेवढं दिसतंय तेवढंच सगळं आहे असं नाहीये. Because we experience life through fallen human bodies. कारण की पतन पावलेल्या मानवी शरीरातून आपण अनुभव घेतोय. Just see in the Garden of Eden, तुम्ही एदेनेचा बाग बघा. before sin entered, पाप या जगात येण्या अगोदर एदेनेचा बाग. what a perception Adam had. काय दृष्टिकोन होते त्या आदामाचे पाप करण्या अगोदर. He could see the physical world, त्याला शारीरिक जग, भौतिक जग दिसत होतं, he could see the spiritual world, आध्यात्मिक जगही दिसत होतं. because he could talk to God. कारण तो देवाशी बोलायचा, देवाशी समोरासमोर. He used to see God. त्याला देव दिसायचा. दिवसाच्या शीतसमयी देव त्यांच्या सोबत चालत असे. Say, I mean, a person seeing both the worlds. आणि ज्या माणसाला दोन्ही जग वरचण खालचं दिसतंय, Say, so today, आज our perception is so limited. आपले दृष्टिकोन एवढूसे तोटके, कारण आपल्याला दिसतच काय आहे, काही नाही. But the Bible teaches पण बायबल आपल्याला शिकवतं that one day एके दिवशी we will receive glorified bodies. आपल्याला रूपांतरित शरीर मिळणार आहे. Amen. Amen. Which will be free from corruption, which will be free from weakness. जे भ्रष्टाचारापासून, अशक्तपणापासून, कमजोरीपासून वंचित आणि सुटलेलं असेल. That is the last great miracle that will happen to our being. आणि आपल्या या अस्तित्वाला हा सगळ्यात शेवटचा मोठा चमत्कार लाभणार आहे. First the spirit, पहिला आत्मा, then the soul. मग जीव. Now wait for the body. आता शरीराची वाट बघा, कारण आत्मा नवीन जन्म पावला, जीव मन वचन वाचून नवीन ऐकून नवीन होत आहे. नाव कम्स द बॉडी. आता शरीराचं रूपांतर बाकी आहे, होणार आहे. That's the last thing that will change in our ते life. शेवटचं आपल्या आयुष्यात बदलणार. Amen. Amen. Glorified bodies. वैभवी रूपांतरित Not an शरीर. animal body, जनावराचं शरीर नाही मिळणार. like some teach जसं काही शिकवतात that in the next की cycle of your life you may become an animal. तुझ्या पुढच्या जन्मात म्हणे तू जनावर होशील. Who wants to be an animal? आणि जनावर कोणाला बनायचंय? Do you I don't want want to? to. मला नाही बनायचं, तुला बनायचंय. Say, I want to have this body, मला हे शरीरच हवंय, but a better body. पण ह्याहून चांगलं हवंय. I don't want Hallelujah. just the spirit and soul. मला फक्त आत्मा आणि जीव नकोय. I mean, what kind of life that will be? कुठल्या पद्धतीचं जीवन असेल मग ते? You only have spirit and a soul? केवळ तुझ्याकडे आत्मा आणि जीव आहे, शरीर नाही. No. नाही नाही, असं जीवन मला नको. God says, ते बोलला, I will give you a मी body. देतो तुला शरीर. Praise God. वैभवी गौरवी. आमेन. Paul says in 1 Corinthians 15:43, 1 करीन 15:43 मध्ये पॉल म्हणाला, it is sown in weakness, it shall be raised in power. 1 करीन 15:43 मध्ये
ते अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाईल. So the future version of you will not be a weaker one but a stronger one. तर त्यावेळेला तू जे असशील ते अशक्त नाही तर बलवान असशील. See? आमेन. So God's final work is restoration, not reduction of your body. देवाचं सरते शेवटचं कार्य पुनर्वसित करणं आहे, तुझं शरीर आकसणं नाही. Amen? Not अजून याला गौरवी बनवेल. Yes. अजून हे जे काय आता दिसतंय तुझं शरीर माझं शरीर ह्याच्यापेक्षाही मोर ब्युटिफुल मोर नाईसर अजून गौरवी रूपांतरित शरीर देऊन वरणी. Praise God. आमेन. And so that is one reason the rapture and resurrection are so amazing. हे एक कारण आहे की स्वर्गारोहण आणि पुनरुत्थान का इतकं सुंदर आणि महत्वाचं आहे, त्याच्या मागचं हे एक कारण. We are not simply changing locations. सिम्पली आपण पत्ते बदलतो असं नाही की इथे होते राहिला आता गेले No, स्वर्गात. we are receiving a transformation and a new location. एक रूपांतर आणि नवीन पत्ता दोन्ही मिळतंय. Both. दोन्ही मिळतंय, रूपांतर आणि नवीन पत्ता. Amen. आमेन. Because the limitations of this present age कारण की सध्याच्या युगात असलेली जी मर्यादा आहे will be changed for us, ती मर्यादा आपल्यासाठी बदलेल. that we may receive better location, better bodies. अशासाठी की आपल्याला अजून एक चांगला पत्ता, नॉट ओनली पत्ता, चांगला पत्ता आणि अजून चांगलं शरीर लाभावं. And this body is designed by God to live for eternity. आणि हे शरीर देवाने रचलंय कशासाठी माहितीये? अनंत काळात जगण्यासाठी. Can you imagine? हा सुंदर देह आणि ही काया देवाने तुझी बनवली अनंत काळात जगायला. Praise God. आमेन. Forever and ever. कायम कायम, ज्या काळाला अंत नसतो त्याला अनंत म्हणतात. कायम आणि कायम. Paul says in Philippians 3:20, फिलिप्पी 3 त्यातलं 20व वचन पॉल म्हणतो, our citizenship is in heaven and from it we await a savior. फिलिप्पी 3रा अध्याय आणि त्यातलं 20व वचन, आमचे नागरिकत्व म्हणजे आपली सिटिझनशिप तर आकाशात आहे आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तेथून येणार त्याची आम्ही वाट पाहतोय. Praise God. Amen. If you think you are in the best of version, you are mistaken. तुला जर असं वाटत असेल की सध्या स्थितीमध्ये मी अगदी दी बेस्ट आहे, No. तू चुकलायस. Even our fit bodies and young bodies, they are not the perfect version. आपलं फिट शरीर, तरुण जवान शरीर सुद्धा अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेलं नाही जे We are आपल्याला getting आयुष्यात- old. आपण म्हातारे होतो ना, We are becoming weak. वाढ दिवस असतात ना का कमी दिवस, तो वाढीचा बर्थडे आहे. We don't see much. आपल्याला फारसं दिसत नाही रे, Amen. कळत नाही, दिसत नाही. So the best version of your life is still ahead. तर तुझ्या आयुष्याचं सगळ्यात चांगलं वर्जन अजून बाकी आहे. I mean, you have to always look forward for something great, not for आणि- something smaller than what you have today. तू नेहमी काहीतरी महान गोष्टीकडे बघायला हवंय ना, तुझ्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा लहान नाही Amen. पण महान गोष्टींकडे बघायचं आहे ना. Say, you Amen. cannot say, तुम्ही असं म्हणून नाही चालणार. next year पुढच्या वर्षी you will go ahead in life. तुम्ही आयुष्यात पुढे जाल, You will get a demotion. तुम्हाला अधोगती मिळेल. Who will look forward for that next year? कोण त्या पुढच्या वर्षीची वाट पाहणार आहे? जर असं सांगितलं जाईल की पुढच्या वर्षी तुमचं प्रमोशन जाणार आहे, मॅनेजर वरनं तुम्ही पिऊन होणार आहे. Say, God did not create eternity to be smaller than the earth. देवाने अनंत काळ पृथ्वीपेक्षा छोटा बनवलेला नाहीये. दॅट इज समथिंग व्हेरी ग्रेट अँड बिग. Amen. आमेन. Some will say, what if I've fallen asleep? काही लोक म्हणतात नाही पण मी जर झोपलेला असेल तर. You cannot sleep through the rapture. स्वर्गारोहणात तू झोपून नसशीलच, नाही See, नसणारच. The Bible addresses this directly. आणि बायबल याला डायरेक्टली बोलतंय. In Psalm 121 verse 4, स्तोत्र 121 आणि त्यातलं 4थं वचन बघा. he who watches over Israel Oh, will hallelujah. neither slumber nor sleep. आमेन. स्तोत्र 121 त्यातलं 4थं वचन पहा, इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही आणि डुलकी सुद्धा घेत नाही. So God stays awake so you do not have to. तर देव जागा राहतो अशासाठी की तुला जागा राहायला लागू नये. देव So, जागा आहे तुझ्यासाठी. My Lord does not need an alarm clock to find you. माझ्या देवाला काही गजर लावावा लागत नाही तुला शोधायला. Because if that was the case, असं जर असतं what about the dead in Christ? तर ख्रिस्तात मेलेल्यांचं काय? हा? How can they rise up? मग ते कसे उठणार? Say, कळतंय God ना? has to do that miracle. देवाला तो चमत्कार करावा लागणार आहे. लिव्ह इट टू गॉड, ही विल डू इट. And so millions of believers तर करोडो बिलीवर लोक who have been dead जे मेलेत and buried for centuries, आणि शतकोन आपल्या कबरेत पुरलेले आहेत, they are going to rise up first. ते पहिले उठणार आहेत. Not असं we, होणार आहे. but only those who are dead in Christ, they will rise first.
जे ख्रिस्तात मेलेले आहेत ते पहिले उठणार आहेत. Say, आमेन. we will go second. आपण दुसरा, आपला नंबर दुसरा आहे, त्यांच्यानंतर आपण फर्स्ट होऊ शकत नाही. नाही होऊ शकत. Only those who are dead, they will be first raised up. जे मेलेले आहेत ख्रिस्तात म्हणजे जे बिलीवर आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे खरं खुरं, ते पहिले उठतील आणि जातील. That's what Paul said असं पॉल बोललाय in 1 Thessalonians 4:16. 1 थेसलोनी 4:16 मध्ये The बोललाय. dead in Christ will rise first. ख्रिस्तात मेलेले पहिले उठतील. म्हणजे तुम्ही थांबा. तुम्ही थांबा, नाही तर पहिले You मारा. are in the line. तुम्ही ओळीत आहात. Say, कृपया ठहरिए, आप कतार में है. and so if the grave cannot stop God's call, जर कबर देवाच्या पाचारणाला थांबवू शकत नाही, your pillow also cannot stop God's call. तुझ्या उशीत काय दम आहे देवाच्या पाचारणाला थांबवायला? Amen. तुझी उशी पण नाही थांबवू शकत देवाच्या पाचारणाला, आणि तुझी डनलॉपची गादी पण. And so a cemetery is not stronger than the trumpet from heaven. कब्रस्तान सुद्धा एवढं बलवान नाहीये की जिथं मेलेल्या बिलीवर लोकांना कर्ण ऐकू येणार नाही. And so if a believer cannot miss the rapture even though they are in the grave, आणि एखादा मेलेला बिलीवर सुद्धा स्वर्गारोहण चुकवू शकत नाही, your आपण sleeping body definitely will not miss it. तर तुझं झोपलेलं शरीर सुद्धा ते चुकवणार नाही, तू जाणार. God knows exactly where his children are placed. देवाला माहितीये एक्झॅक्टली अचूकपणे त्याची मुलं कुठे कुठे आहेत. He knows where they are hiding also. देवाला माहितीये त्याची मुलं कुठं लपलेली आहेत. Say, that's why Bible says in 2 Timothy 2:19, म्हणून 2 तिमोथी 2:19 मध्ये बायबल म्हणतं, the Lord knows those who are his. देवाला जे देवाचे आहेत ते माहिती आहेत. हो, हालेलुया. So you are never lost in God's system. तर देवाच्या सिस्टम मध्ये किंवा देवाच्या सॉफ्टवेअर मध्ये तू कुठे हरवलेला नाहीयेस. Heaven does not need a GPS to find you, स्वर्गाला जीपीएस लागत नाही तुला शोधायला की ढूंढो ढूंढो, जीपीएस लगाओ ढूंढो, because God operates outside the time. कारण देव वेळेबाहेर कार्य करतो. Amen. स्वर्गाला यातलं काहीच लागत नाही. And in Luke 17, आणि लूक 17 मध्ये Jesus gives us a major hint येशू आपल्याला एक मोठी हिंट देतात that the rapture happens globally at the same moment. की स्वर्गारोहण संपूर्ण सृष्टीत त्याच क्षणाला होणार आहे. Amen. त्याच क्षणाला. A सगळीकडे. child will not miss the train because the mother reaches into the crib and picks that child. एखादी आई तिथपर्यंत जाऊन आपल्या बाळाला उचलते म्हणून ट्रेन राहून जाणार नाही. See a child. कसं आहे, एखादं लेकरू बघा, The child is not worried त्या लेकराला काही टेन्शन नाही that I will miss the train. की माझी ट्रेन चुकेल, ट्रेन चुकेल. ते No, बाळाला he काय? will be playing with his dolls, with her dolls or with his car. ते बाळ आपल्या खेळण्यांशी खेळत राहतं, त्याला काही टेन्शन नसतं. Because कारण the mother keeps the timetable. आई वेळापत्रक पाळते ना. She always keeps watch on the time. आई नेहमी वेळापत्रक पाळते की वेळेकडे बघा. And when it is late, आणि उशीर झाला she'll pick him up, तर त्या बाळाला ती असं उचलते, scoop another child, दुसरं घेते and rush. आणि धावते. Say, it is the responsibility of the mother. आईची जबाबदारी दोन्ही मुलं पटकन उचलून वेळेत जाणं. Say, the baby goes where the mother goes. आई जिथे जाते तिथेच बाळ जातं. You go where Jesus goes. जिथे येशू जातात तिथे तू जायचं, जायला पाहिजे आणि जा. Whether the child is awake or whether the child is asleep, मग ते बाळ जागं असो, ते बाळ झोपलेलं असो, the child goes. बाळ जातं. आई Because the घेऊन mother picks it up आई at the उचलते आणि right घेऊन time. जाते. तसं ख्रिस्त गुरु माऊली स्वर्गारोहणामध्ये मी जरी झोपली तरी मला घेऊनच जाईल. What if I'm having a bad day? समजा माझा दिवस चांगला नाही गेला त्या दिवशी. What that day I was fighting with my spouse. समजा तो दिवस जेव्हा उगवला मी माझ्या नवऱ्याशी किंवा बायकोशी कडा भांडलेले आहे. Will I miss that rapture? मग माझं स्वर्गारोहण राहून जाणार का? देव मला नेणार नाही का? It doesn't make any difference. काही फरक पडत नाही. When the taxi comes to pick up the family, टॅक्सी जेव्हा परिवाराला घेऊन जायला येते the father doesn't look at the young boy and say, तेव्हा बाप आपल्या तरुण मुलाकडे बघून असं म्हणत नाही, you have been naughty this morning, आज सकाळी तू फार खोड्या काढल्यात, you will stay back. तू मागे राहा, यायचं नाही. No, नाही. they all go together. सगळे एकत्र जातात. They, सगळे एकत्र जातात. you can be a naughty child, but you असा- are the child of God. असाल खोड्या काढणारे, शेवटी देवाचीच मुलं आहात ना. Say, तर गाडी आल्यावर सगळे जाणार. because 2 Peter 2:9 says, कारण की 2 पेत्र 2:9 म्हणतं, the Lord knows how to rescue the godly. देवाला माहितीये भक्तिमान लोकांना कसं वाचवायचं. So God already accounted for everything that is happening in your life. तर देवाने ना तुझ्या आयुष्यात घडणारं सगळं हिशोबात घेतलेलं आहे. And see, and God knows the time zone of every country. आणि देवाला प्रत्येक देशाचा टाइम झोन माहिती आहे की अमेरिकेत सकाळ कधी असते आणि भारतात रात्र कधी असते. He doesn't say
तो असं नाही म्हणत. Here it is daytime, so I'll pick them up. There it is night time. Once they get up, I'll pick them up. आता इथे दिवस आहे, ह्यांना उचलतो, मग त्यांची रात्र संपली की US ला जातो. नवे नवे तो देव आहे. So whether you are awake at your desk or asleep in your bed, मग तुझ्या त्या डेस्कवर तू जागा असो नाही तर तुझ्या बेडवर झोपलेला the असो, transformation happens instantly. रूपांतर लगेच होणार, ताबडतोब, तत्काल सेवा. And so when God's moment arrives, तर देवाचा क्षण जेव्हा येऊन ठेपेल, nobody who belongs to Him will miss the rapture. त्या कोणी जो देवाच्या खराखुरा मालकीचा आहे, स्वर्गारोहण त्याच्यापासून राहून जाणार नाही, तो जाणारच. Mark 13:27 says, मार्क 13:27 म्हणतं, He will gather His chosen people from the ends of the earth. पृथ्वीच्या दिगंतापासून तो त्याच्या निवडलेल्या लोकांना गोळा करेल. Praise God. आमेन, हालेलुया. And so when God calls His people home, तर देव जेव्हा त्याच्या लोकांना घरी बोलावेल, nobody will be left behind by accident. कोणी असं अपघाताने मागे वगैरे राहणार नाही, कारण की मार्क 13:27 पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागापासून आकाशाच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत चारी वाऱ्यांपासून आपल्या निवडलेल्यांना तो जमा करणार आहे. There is no confusion in rapture. स्वर्गारोहणाविषयीनं काहीही गोंधळ नाहीये. The rapture will be the most perfectly organized event in human history. स्वर्गारोहण मानवी इतिहासातलं सगळ्यात शिस्तबद्ध असं एक कामकाज होणार आहे. Amen. शिस्तबद्ध, ऑर्डरली. आमेन. If you read in Luke 17, लूकचा 17वा अध्याय जर तुम्ही वाचला, 34 to 36, 34 ते 36, लूक 17, Jesus said, येशू बोलले, I tell you, in that night there shall be two men in one bed, the one shall be taken and the other shall be left. That is night time. Two women shall be grinding together, the one shall be taken and the other left, and that is early morning, preparing breakfast time. हालेलुया. Two men shall be in the field, the one shall be taken and the other left, and that is broad daylight. लूक People will be working. हे काम करत असतील तेव्हा दिवसाढ वेळा लोक, सगळी वेळ दिलेली आहे इथे. लूक 17:34 ते 36, मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री एका बाजूवर दोघे असतील, एक घेतला जाईल दुसरा ठेवला जाईल. म्हणजे रात्र झोपायची वेळ. दोघे एकत्र दळीत असतील, एक घेतली जाईल दुसरी ठेवली जाईल. शेतात दोघे असतील, एक घेतला जाईल दुसरा ठेवला जाईल. Are you getting me, people? सगळ्या वेळा त्याने कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही असं म्हणूच नका की मी रात्री झोपला असेल आणि रॅप्चर झालं तर So मी जाईन. rapture will be a single global event happening at one time across different time zones. तर स्वर्गारोहण एकच महत्वाची घटना ऍट अ टाइम अख्ख्या जगात सगळीकडे होणार आहे. And just imagine, कल्पना करा, when Jesus spoke these words, येशू जेव्हा हे शब्द बोलले, which He spoke over 2000 years back, 2000 वर्षांपूर्वी येशूंनी बोललेले हे शब्द आहेत. see, humanity did not even understand global time zones. त्यावेळेला मानव जातीला वैश्विक टाइम झोन पण कळत नव्हते. हे जे टाइम झोन म्हणजे काय, अमेरिकेला जेव्हा सकाळ तेव्हा इंडियाला रात्र, हे टाइम झोन जे असतात मानव जातीला तोपर्यंत ते कळलेलेही नव्हते. But Jesus wrote it, spoke it in Luke 17. येशू लूक 17 लिहून गेलेले आहेत. ते इतका ऍडव्हान्स्ड आहे आपला प्रभू. See, प्रगत Holy Spirit laid out the exact physics of the evacuation of पवित्र mankind. आत्म्याने मानवजात कशी वर खेचली जाणार आहे याचं भौतिक शास्त्र बरोबर मांडलंय. Because God operates outside this human timing. कारण देव मानवी वेळेबाहेर काम करतो, तो वेळेत बांधलेला नाही. So if it is 10:30 p.m. on Sunday night in तर- New York, रविवारची 10:30ची रात्र असेल न्यूयॉर्क मध्ये, then they will be sleeping. तर ते झोपलेले असतील. In India, it will be around 8 a.m. भारतात सकाळी 8 वाजलेले असतील तेव्हा. It will be Monday morning then. सोमवारची सकाळ आपली चालू असेल आणि त्यांची रविवारची रात्र. Ratra. So some of us would be stuck up in the traffic, आपल्यातले काही जण सोमवारची सकाळी 8 वाजताची वेळ म्हणजे ट्रॅफिक मध्ये अडकलेले असतील, going to work. कामाला जात असतील. From there you will be picked up. तिथून तू चला जाशील. काही रस्त्यातूनच, काही ऑफिस मधूनच, काही विमानातूनच See, होणार. ये होने वाला है बेटा. so whether it is midnight or daytime or evening time or morning मग time, रात्र असो, मध्यरात्र असो, पहाट असो, सकाळ दुपार संध्याकाळ, काही असो, ये होने वाला the है. separation happens in every time zone. प्रत्येक टाइम झोन मध्ये हा विभक्तपणा येईल. Whether in the bed or at the mill or working or in the field, नाहीतर तुम्ही तुमच्या गादीत झोपलेले असा, कामावर असा, ऑफिस मध्ये असा, शेतात असा, घरात असा, कुठेही असा, one is taken, the other is left. एक घेतला जाईल, एक खालीच राहील. Did you see that? लक्षात येते ना? एक घेतला जाईल, एक खालीच राहील. It doesn't matter your culture, from which family you come, मग काय फरक पडतो तू कुठल्या खानदानातून आला आणि तुझी पार्श्वभूमी काय, what kind of position you're holding in your company. कंपनीत तुझं पद काय, काय फरक पडतो बेटा?
The only thing that dictates your departure is your internal connection with the Lord. एकच गोष्ट तुझ्या प्रस्थानावर हुकुमशाही करतं आणि ती गोष्ट म्हणजे तुझं देवाशी कितपत नातं आहे. Every day have connection with the Lord Jesus रोज Christ. प्रभू येशूंच्या नात्यात राहा बेटा. So if रोज. you are connected, जर नातं असेल whether you are asleep or awake, you are going up. मग झोपलेले असा जागे असा तुम्ही स्वर्गारोहणात जाणार. And so if you are not connected, जर नाही संपर्क no matter how hard you are working in the field, मग तुम्ही शेतात किती मेहनत करा, you are going to stay behind. ऑफिस मध्ये किती मेहनत करा, शेतात किती मेहनत करा, ते पर्सनल नातं येशूशी नाही तर तू स्वर्गारोहणात येणार नाही. Amen. So don't spend sleepless nights and say, oh, I think so, I missed it. तर रात्रीची झोप उडवून उगीच असं म्हणू नका, अरे अरे माझ्याकडनं स्वर्गारोहण राहिलं. In the early days, अगोदर पूर्वी ना, when I was not found in the room, पूर्वी फार पूर्वी आम्ही नवीन नवीन होतो तेव्हा, समजा new मी in the Lord, नवीन होतो तेव्हा आम्ही प्रभूत, समजा मी बेडरूम मध्ये नाही सापडलो, my wife used to think Peter is raptured. माझ्या बायकोला असं वाटायचं की पीटर गेले. अगं बाई पण तू कशी राहशील, तू तेवढीच बिलीवर आहेस. पण ते सुरुवातीचा आमचा काळ असा होता हनीमूनचा. आय डोंट वॉन्ट टू बी लेफ्ट बिहाइंड, मला नाही राहायचंय मागे. Yes. And ती एक भावना. I have heard people tell me, आणि मी ऐकलंय लोकांना असं बोलताना, if I don't see my spouse, if I don't see somebody in the house, the children also say, if I don't see my parents, I think whether I have missed the rapture. आणि चिल्ड्रन क्वाईट पॉसिबल. मुलांना असं वाटतं की आईबाप दिसले नाही म्हणजे कुठे स्वर्गारोहणात गेलेत का काय. So the rapture does not depend on your alertness पण स्वर्गारोहण तू किती अलर्ट मोडवर आहेस त्याच्यावर अवलंबून or आहे. your alarm clock किंवा तुझ्या घड्याळाच्या गजरावर स्वर्गारोहण अवलंबून or नाहीये. your ability to stay awake. किंवा तू किती जागा राहतो, तुझी कुवत 2, 4, 5 किती वाजेपर्यंत तू जागा राहतो त्याच्यावर सुद्धा स्वर्गारोहण अवलंबून नाहीये. It depends on ownership. तर तुझा मालकी हक्क येशूकडे आहे का? Because तेरा you- मालिक कोण आहे बता. Because the Holy Spirit inside of you acts like a magnet. कारण तुझ्या आत्मधला पवित्र आत्मा जो आहे ना तो चुंबकासारखं काम करतो. Jesus is that iron and you are that magnet, it attaches. येशू ते लोखंड आणि तू ते चुंबक, आकर्षण होणार, भेट होणार. And so when the trumpet sounds, मग कर्णा जेव्हा the वाजेल magnet connects तेव्हा ते चुंबक चिकटतं and you are pulled up. आणि तू वर जातो. Amen. आमेन. Romans 8:11. रोम करास 8. If the spirit of him who raised Jesus from the dead dwells in you, he who raised Christ from the dead will also give life to your mortal bodies. रोम करास 8 अध्याय 11 वचन. आणि ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमची मृत शरीरेही जिवंत करील. So if you belong to Christ, your boarding pass is secure. तर तुम्ही जर ख्रिस्ताच्या मालकीचे असाल तर तुमचा बोर्डिंग पास सुरक्षित आहे. Amen. तुम्ही स्वर्गात जाणार. When the trumpet sounds, कर्णा जेव्हा वाजेल, the greatest crisis in the history of the world, त्या अख्ख्या जगातल्या इतिहासातले सगळ्यात मोठे संघर्ष, it will hit the pavement. People will see some different things लोकांना happening. काही वेगळ्या गोष्टी घडताना तेव्हा दिसणार आहेत. Picture a young boy. तुम्ही आता एक चित्र रंगवा. एक जवान मुलगा आहे, He wakes up in the morning, सकाळी उठला, but this morning is different. पण ही सकाळ वेगळी झाली. It feels very eerie for him. त्याला कसं इरी इरी वाटतं, कसं तरीच वाटतंय. Then he walks down the hallway, मग तो हॉल मध्ये आला, rubbing his eyes डोळे चोळत, and calling out, "Mama, Mama, where are you?" मम्मा मम्मा हाक मारतोय, कुठे आहे मम्मा. Say, he checks in the kitchen. किचन मध्ये तपासलं जाऊन, The gas is on, गॅस ऑन आहे, but nobody is standing there. पण समोर कोणी उभं नाहीये. Then he walks into the bedroom, मग तो बेडरूम मध्ये गेला. and his little heart drops त्याचं थोडं छोटस हृदय असं आता बंदच व्हायच्या बेतात because आहे. right in the middle of that room, कारण त्या खोलीच्या मध्ये on that carpet, कार्पेटवर he found the outfit his mother wore last night. काल रात्री आईने घातलेला ड्रेस पडलाय. Her watch is there, तिचं घड्याळ पण आहे, her bangles are there, बांगड्या पण आहेत, and a chain with a cross on her neck is there. क्रॉस असलेली चेन ती पण आहे तिच्या गळ्यातली. Her wedding ring also is there, लग्नाची अंगठी पण तिथंच आहे. but the mother is completely gone. पण आई नाहीये, मम्मा नाहीये. मम्माचं सगळं आहे पण मम्मा नाहीये. Then मग reality sinks in. वास्तविकता त्याला हिट करते This is rapture. की हे स्वर्गारोहण आहे. My mother had been speaking about. माझी आई नेहमी सांगायची की बी रेडी, लिव्ह रेडी. Imagine a teenage daughter. कल्पना करा, एखादी तरुण वयात येणारी मुलगी, टीनेज 13 to 19, She runs to her father's room. वडिलांच्या खोलीत गेली. Daddy, Daddy, डडा डडा, the laptop is on. लॅपटॉप ऑन आहे, The coffee is there. कॉफी तिथेच आहे.
hot coffee still seated on the table, गरम कॉफी अजून तिथंच टेबलवर, but the father's chair is empty. पण डॅडीची चेअर रिकामी आहे. Suddenly a cold wave of realization enters the daughter's अचानक heart. एक थंड वास्तविकतेची लहर मुलीच्या हृदयात येते. Oh my God. आय थिंक ओ माय गॉड, I think so. This has happened. मला असं वाटतंय. And daddy had warned me about this. स्वर्गारोहण झालंय कारण डॅडीनी मला सांगितलं होतं, वॉर्निंग अगोदरच दिली होती. If I had only listened to my father. जर फक्त मी अगोदरच डॅडीचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. But it's too late for a quick escape now. आता फार उशीर झाला. पटकन जरी तू जायचा विचार करत असली तरी आता उशीर झालाय, Because the door to the ark is closed. कारण की तारूचं दार बंद झालंय. Now it's too late. And they are now standing on the edge of the worst tribulation the world had ever seen. आणि आता ते महासंकटाच्या उंबरठ्यावरती उभे आहेत, जे महासंकट या जगाने अजून पाहिलेलं नाहीये. कयामत आने वाली है मसीहो, Because the जागते रहना. tribulation will be the worst tribulation. that the महासंकट जे world had येणार आहे ever ना, seen. तुम्ही आत्ताचे त्रास, हे त्रास काहीच नाहीयेत. महासंकटातले त्रास असे असतात. There would be chaos on the highways. हायवेवर गोंधळ होईल. See, बॉम्बे पुन्हा हायवे. it doesn't stop just in your town, in your city. केवळ तुझ्या गावात, तुझ्या शहरातच हे होणार आहे असं नाही. It will happen in the state, it will happen in the nation, it will happen in the world. राज्यात होणार, देशात होणार, जगात होणार, हवेतल्या विमानात पण हे होणार The आहे. whole world will be hit. संपूर्ण जगावर याचा There परिणाम will be होणार आहे. accidents in many places. अपघात अनेक जागी होणार आहेत, कारण ड्रायव्हिंग करणारा जर बिलीवर आहे तर तो स्वर्गारोहण उचलला जाईल. देयर विल बी ऍक्सिडेंट. If the pilot is पायलट a believer, पायलट विमानाचा जर बिलीवर असेल he'll be gone. तो उचलला जाईल And the स्वर्गारोहणात. co-pilot has to take over. को पायलटने सावरून घेतलं तर विमान टिकेल. But if both are believers, दोघेही जर बिलीवर असले bless your soul. तर मे गॉड ब्लेस युअर सोल. वी डोंट नो वेअर, बट मे गॉड ब्लेस युअर सोल. There will be driverless vehicles going all over. ड्रायव्हर नसलेली वाहनं सगळीकडे दिसतील. A believer is driving his car at 80 kilometers per एखादा hour. बिलीवर ड्रायव्हिंग करत होता 80 किलोमीटर पर आवर And आणि उचलला गेला. suddenly is removed. इमॅजिन कसा अपघात होईल त्या You गाडीचा. can imagine what will happen with the unbelieving passengers in that मग car. विचार करा, त्या गाडीमध्ये जे अविश्वासू सगळे प्रवासी होते त्यांचं काय होईल त्या अपघातात. There will be traffic jams. सगळीकडे ट्रॅफिक जॅम होईल. Passengers will be screaming. सगळे प्रवासी ओरडणार. मग Where did the driver go? आरडा ओरडा किंचाळणं. ड्रायव्हर कुठे गेला, ड्रायव्हर कुठे गेला, ड्रायव्हर गेला. That's why some will say, म्हणून काही लोक म्हणतील, Bishop, that's why I don't travel by plane. हो का बिशप, म्हणून मी विमानात नाही. नाही पण गाडीत पण होणारच आहे. नहीं वो बात में तो साइकिल पे भी होने ही वाला है. माइट है विमान में So बैठ it जा. doesn't क्या फर्क matter if both pilots are saved or Oh. only one is saved. आता दोन्ही विमानातले दोन्ही पायलट बिलीवर आहे का, दोन्ही नाही आहे का, एक बिलीवर आहे, काय फरक What पडतो. matters is where you stand with God while you are sitting in your seat. तू तुझ्या जागेवर बसलेला असताना देवासोबत तुझं काय नातं आहे त्यावर ठरेल. So don't Amen. worry about who is your driver, who is the pilot तर ही flying your plane. नसती टेन्शन घेऊ नका. कोण तुमचा ड्रायव्हर आहे, तुमचं विमान कोण उडवत आहे. I will see that he should be a believer. तुझं बघ, तुझं बघ, तेरी देख. Make चल. sure the captain of your salvation is flying your soul. तुझ्या तारणाचा कॅप्टन तुझ्या जीवाला उडवतोय का ते बघ. Amen. बाकी प्रभू देखलेगा. And do you know what the shocking part is? आणि धक्कादायक गोष्ट काय आहे माहित आहे. Human nature can become so hard and so blinded मानवी स्वभाव मग एवढा कडक आणि इतका आंधळ्यासारखा होईल by the enemy शत्रूद्वारे that many people who are left behind, की अनेक माणसं जी मागे राहतील they will not even use that moment to repent. त्या क्षणाचा वापर ते पश्चातापासाठी करणार सुद्धा नाहीत. No, instead of falling on their knees and crying out to God, म्हणजे गुडघ्यांवरती जाऊन देवाचा धावा करायच्या ऐवजी some relatives will step into your house. काही नातेवाईक तुमच्या घरावर कब्जा करायला येतील. चला बरं झालं गेले, मुझे घर अच्छा लगता ही था. हो And का? they say, I always like this house. मला नेहमी हा बंगला आवडायचा. व्हेरी गुड, दे हॅव गॉन, बट यू आर So गोइंग वेअर. now I have to call the lawyer आता मला वकील बोलायला हवा and transfer it on my name. आणि माझ्या नावावरती आता मी बंगला करून घेते आणि जाते कुठे, नरकात. माझ्या नावावरती बंगला करून घेऊन चालली कुठे. हम तो गए भाई. See, that is how powerful the deception will be in those times. एवढी सामर्थ्यवान फसवणूक होणार आहे तेव्हा. मसीहो जागो, कयामत आ रही है. People will take away your scooter, people will take away your car, people ना. will take away your bank balance. लोक तुमच्या गाड्या, स्कूटरी, बँकेचा बॅलन्स सगळं चोरतील. असं चोरू आहे दे, का? आपण आहेच कुठे इथे. म्हणून मी लपून हो. ठेवतो. Why you're worried? Once you are in the rapture, forget it all. एवढं लपवतोच कशाला. तू रॅप्चर मध्ये जाणार आहे. ज्याला घ्यायचं त्याला घेऊ दे. आपण जा रे. And in On those my way to times, heaven.
आणि त्या काळात they will use arguments and opinions and even theology to justify saying that why exactly they are left behind. खाली राहिलेले लोक वादिवाद घालतील, आर्ग्युमेंट करतील आणि न्यायीकरण करायचा प्रयत्न करतील की नाही पण आम्ही का खाली राहिलो, असं आहे म्हणून आम्ही खाली राहिलो. Oh, aliens must have come and taken all the bad people away. एलियन आले असतील आणि सगळ्या वाईट लोकांना वर घेऊन गेले होते, म्हणजे कुठे We are घेऊन the गेले right माहित नाही. people. आम्हीच बरोबर लोक आहे. Because Bible says, कारण बायबल म्हणतं the meek shall inherit the earth. जे दीन आणि लीन ते पृथ्वी वतन पावतील. तुम्ही पृथ्वीच घ्या, आम्ही आमच्या नावावर स्वर्ग लिहिलाय. 7-12 हेवन में है मेरा, आप इधर ही रहो और इधर से डायरेक्ट नीचे. See, the very people who mocked your faith, ज्या लोकांनी तुझ्या विश्वासाची टिंगल केली ना, they'll be running to lawyers. हा ते वकिलांकडे The धावतील. most busiest people in those times will be the lawyers. त्या काळात सगळ्यात बिझी माणसं असणार आहेत वकील. Because they have to transfer all your property to those कारण people who are तुझी सगळी saying that. प्रॉपर्टी लोक त्यांच्या नावावरती करून घ्यायला वकिलांकडे जाणार. तर त्या काळात सगळ्यात प्रसिद्ध पेशा असेल ऍडव्होकेट, See, वकील. and so they'll be fighting over the deeds to the house of the saints. आणि मग संतांच्या घरांविषयीनं भांडणं होतील की हे माझ्या नावावर करा. They will clutch at the inheritance left behind in the safe. आणि जे वतन सोडून गेलेले आहेत हे त्याच्या विषयीनं ही भांडणं करतील लोक जी मागे राहणार आहेत. One brother will fight another brother. एक ब्रदर दुसऱ्या भावाशी भांडणं करतील, एक भाऊ दुसऱ्या भावाशी भांडेल, Amen. एक भाऊ दुसऱ्या भावाशी भांडेल, Fighting for the pennies on earth while the church is inheriting the glory in heaven. पृथ्वीवरच्या पैशासाठी. आणि चर्च तर गेलं स्वर्गातलं वैभव मिळवायला, Amen. जिथे रस्ते सोन्याचे. Why the dead should rise first, का मेलेले पहिले उठणार and then we who are alive will be the next round. आणि मग आपण जे जिवंत आहोत त्यांचा दुसरा नंबर. Because in the economy of God, कारण देवाच्या अर्थशास्त्रात honor is a critical currency. मान एक क्रिटिकल चलन आहे. Because the ones who died, they have finished the race. कारण की जे ख्रिस्तात मेले त्यांनी शर्यत संपवली आहे. Hey. हा? जे येशू ख्रिस्तात मेलेले आहेत त्यांनी शर्यत संपवली. They have died in faith. ते विश्वासात मेलेले आहेत. You have not completed the race of faith तुझी विश्वासाची शर्यत अजून संपलेली नाही. if you are alive. जर तू जिवंत आहेस तर अजून Hey. जिवंतच आहे ना आपण अजून. Hey. आपली विश्वासाची शर्यत संपली नाही. जे मेले त्यांची संपली आहे, जे ख्रिस्तात मेले. And so they'll be given more importance मग त्यांना जास्त महत्व दिलं जाणार because they have finished their race. कारण त्यांनी आपली शर्यत संपवली. You are still in the race. तू अजूनही शर्यतीत आहेस. It's other thing that God is catching you up. वेगळी बाब की देव तुलाही घेऊन जाणार आहे. So many people who faced martyrdom, तर अनेक लोक ज्यांना शहीदपणा पत्करावा लागला, Persecution. छळ पत्करावा लागला, God will raise them up first देव त्यांना पहिलं उठवणार. because He will vindicate their faith first. कारण की देव त्यांच्या विश्वासाला पहिलं पाहणार की ये मेरे नाम के लिए मरा है, Say, ह्या माझ्यासाठी शहीद झालाय. and so it is God showing the universe तर देव त्यावेळेला सृष्टीला दाखवेल that those who trusted Him की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला and trusted Him longest आणि खूप काळ विश्वास ठेवला and sacrificed आणि त्याग केले, अर्पण केली, will be given the front row or the first chance. त्यांना पहिली ओळ दिली जाणार, पहिला नंबर दिला जाणार. So it proves साबित होतं that यावरून dying in Christ is not a loss ख्रिस्तात मरणं नुकसान नाहीये, but a premium placement for them. तर एक प्रीमियम जागा आहे त्यांच्यासाठी ख्रिस्तात मरणं. Because 1 Corinthians 15:26 says, कारण की 1 करीन 15 आणि त्यातलं 26व वचन म्हणतं, the last enemy that shall be destroyed is death. 1 करीन 15 आणि त्यातलं 26व वचन म्हणतं, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू आहे. Did you see that? बघा, And so if the living believers were snatched away first, तर जिवंत बिलीवर लोक जर पहिले घेतले गेले it would almost look as if God rescued the survivors while death got to keep their bodies of the old state. तर असं दिसेल की देवाने जिवंतांना उचलून टाकलं, गौरवी शरीर दिलं आणि जे मेलेले आहेत त्यांना तसंच कुजायला सोडलं. No, God wants to give a strike against the grave first. नाही, देवाला मृत्यूवर पहिला घाला करायचा आहे. First He will strike the grave. पहिलं तो कबरेवर घाला He करेल, will strike death first. पहिलं तो मृत्यूवर घाला करेल की हे मरणा तुझी नांगी कुठे आहे, Yes. हे मरणा तुझी नांगी कुठे आहे. So when they rise, तर जेव्हा हे ख्रिस्तात मेलेले पहिले उठतील, it is as if the heaven itself will shout, असं आहे की जणू स्वर्गच ओरडेल, "Oh death, where is your sting?" हे मरणा तुझी नांगी कुठे आहे. Right? The world has to hear this. आणि जगाला हे ऐकायला पाहिजे.
Oh grave, where is your victory? हे मरणा तुझा विजय कुठे? हे कबरे तुझा विजय कुठे? So when they will be raised up, तर ख्रिस्तात मेलेले जेव्हा पहिले उचलले जातील, they will make the statement of 1 Corinthians 15:55. 1 करीन 15:55 मधलं विधान ते करतील They will say, आणि म्हणतील, oh death, अरे मरणा where is your sting तुझा now? जय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? Oh grave, where is your victory? हे कबरे तुझा जय कुठे? Amen. आमेन. We cannot say that आपण नाही ते म्हणू शकत का? because we are not dead. आपण मेलेले नाही अजून. Only they will be privileged to say. पण जे ख्रिस्तात मेलेले आहेत ते स्वर्गारोहणात पहिले उठवले जातील आणि ते असं बोलू शकणार. Because the living are already standing on the surface of the earth, कारण जिवंत तर ऑलरेडी उभे आहेत, पृथ्वीवर अजून जिवंत आहेत. but the buried are buried 6 feet below the earth. कबरेमध्ये जे विश्वासू लोक मेलेले पुरलेले आहेत ते पृथ्वीच्या 6 फूट खाली गेलेत. So the dead have to rise first. तर पहिले मेलेले पहिले उठणार. You know why? का माहित आहे? Because कारण they have 6 feet. They are 6 feet further away from us. 6 फूट आपल्यापासून ते खाली आहेत ना. तो पहिले वो जाएंगे. They will take more time to come out त्यांना वर यायला वेळ लागणार ना, बाहेर यायला than we वेळ. to change. आपल्याला बदलायला जो वेळ लागेल त्याच्यापेक्षा ही 6 फूट खाली जे दडपलेले आहेत त्यांना वर यायला वेळ लागणार, तर पहिले ते जाणार. See, otherwise we'll get a head start and they will join us. नाही तर मग आपण सुरू करून ते आपल्याला जॉईन करणार. Say, are you getting me, people? समजताय का मी काय म्हणतो? हे होणार आहे. So microsecond, they will be faster than us. तर मायक्रो सेकंड्सनी हे ख्रिस्तात मेलेले आपल्यापेक्षा पटकन स्वर्गात जातील, स्वर्गारोहणात. See, and so when they rise, जेव्हा ते उठतील we will be changed. तेव्हा आपणही बदलू. They are rising and our changing will be together. ते उठून जातायत आणि आपण बदलतोय ऍट अ टाइम होणार. And we will all be at one time in the mid of the आणि air. एका वेळेला आपण अंतराळात भेटणार. See, in the Olympics, ऑलिम्पिक्स मध्ये they don't put a medal on an athlete while he's running. ऍथलीट धावत असताना मेडल घालत नाहीत त्याला. See, जिंकायच्या आधी मेडल घालतात का? so the medal they should receive तर मेडल त्यांना मिळायला हवा. because they finished the race. त्यांनी शर्यत संपवली आहे. कोण? ख्रिस्तात मेलेले जे पहिले जाणार आहेत See, त्यांनाच मेडल पहिलं मिळायला हवंय ना, त्यांचा हक्क आहे. तुम्ही अर्धा रस्ता ते काय मेडल टाकणार का हे घ्या? नाही. No, have you finished it? शर्यत संपवली का म्हणजे काय? मेलास का? नाही. मग तुझा नंबर दुसरा, मेलेले पहिले. And then it says, मग लिहिलं, then we which are alive आपण जे जिवंत आहोत and remain आणि आहोत, shall be caught up together with them in the clouds. आपण जे जिवंत आहोत ते त्यांच्यासोबत ढगात उचलले जाऊ. 1 Thessalonians 4:17. 1 तेसलनी 4:17. To meet the Lord in the air, प्रभूला अंतराळात भेटायला so shall we ever be with the Lord. आपण कायमचे प्रभू बरोबर राहायला. So we are not caught up in heaven, we are caught up in the air. तर आपण अंतराळात उचलले जाणार आहे. बघा, मग जे आपण जिवंत राहणार आहे ते आपण त्यांच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ. That is the meeting place. आपली भेटायची जागा ती असणार आहे. So it's a meeting place where the king will welcome his people जिथे ढगांमध्ये राजा आपल्या लोकांचं स्वागत करेल, येशू राजा. and he will say, okay, everybody is there. आणि मग येशू राजा म्हणेल, आले का सगळे? Come on, now I will take you to heaven. चला आता सगळ्यांना एकत्र स्वर्गात नेतो. See, because that word meet in Greek, कारण की तो जो शब्द आहे की भेटू, ग्रीक भाषेत it has a very interesting meaning. भेटण्यासाठी, भेट भेट त्याचा अर्थ फार मोठा आहे. In ancient times, अनादी काळात when a king or an emperor visited a city, एखादा राजा किंवा साम्राज्यकर्ता एखाद्या शहरात जर भेटायला गेला the citizens would not wait inside the city walls. तर नागरिक शहराच्या कोटाच्या आत वाट पाहिजे नाहीत. All the dignitaries and the people would go out to meet the king. सगळे प्रतिष्ठित लोक, सगळेच लोक राजाला भेटायला कोटा बाहेर जायचे. In the open air they used to meet. ओपन एअर ते राजाला किंवा साम्राज्यकर्त्याला भेटायचे. And then triumphantly they would escort him back into the city. आणि मग शाहीपणे ते सगळे मिळून त्याला शहराच्या आत आणायचे, से. कोटाच्या आत. And that's how we are going to see our king meeting us. अशा पद्धतीनं आपण आपल्या राजाला भेटणार आहोत. And there's another reason I think अजून एक कारण मला असं वाटतं why we are going to meet in the air. का आपण अंतराळात भेटणार आहोत त्याच्या मागचं अजून एक कारण. In Ephesians 2:2, इफिस 2:2 the Bible calls Satan the prince of the power of the air. तुम्ही उघडा, बायबल उघडा, चाळा ती पानं थोडीशी चाळा, इफिस 2:2 वाचा. See, त्यामध्ये तुम्ही या जगाच्या राहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता, अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी सैतान, अंतरिक्ष, अंतराळ. see, that is the
domain where principalities and powers are operating. कारण की तिथे सत्ता अधिकार राज्य करतात. And so there Jesus will gather with all of us. तर तिथे येशू आपल्या सगळ्यांसमवेत गोळा होतील. He is not meeting us in secret. ते काय गुप्तपणे आपल्याला भेटणार नाहीत. He is going to invade the headquarters of Satan, who is the prince and the power of the तर air. सैतानाच्या हेडक्वार्टर वरती घाला करणार की He जो will- अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी आहे सैतान. So he will stand in the enemy's territory. तर शत्रूच्या हद्दीत उभे राहणार Say, and he is going to tell Satan, आणि सैतानाला सांगणार now आता you are the prince and the power of the air for those people who are there on the earth. अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी तू फक्त अशा लोकांसाठी आहेस की जे पृथ्वीवर उरलेले आहेत. Not over these people. यांच्यावर नाही, हे माझे आहेत, मी चाललो घेऊन. I am taking them above your domain. मी तुझ्या हद्दी पलीकडे, तुझ्या हद्दीच्या वर मी यांना घेऊन चाललोय. Are you getting me, people? कळतंय का? हे होणार आहे, मनावर घ्या. बाकी बिलीवर म्हणण्यात कुछ मजा नाही. Say, and so now is your time. आत्ताची वेळ तुझी आहे बेटा. You have to repent. पश्चाताप करा. काही हिशोब पेंडिंग असतील तर Always walk with him. नेहमी त्याच्या सोबत चाला. If you are not sure of your salvation, तुला स्वतःलाच जर तुझ्या तारणाची खात्री नसेल, give your heart to Jesus. आज आपलं हृदय येशूंना दे. Don't wait for your neighbor. तुझ्या शेजाऱ्याची वाट बघू नको, त्यांनी केल्यावर मी करीन. No. गरज नाही. Whether your father has repented or not, your mother has not repented, that is not the question. The question is whether you have repented. तुझ्या आई वडिलांनी Whether you पश्चाताप have केला, turned to the Lord. तुझ्या आई वडिलांनी पश्चाताप केला नाही केला, सॉरी म्हटले नाही म्हटले, तो तुझा प्रश्न नाही. तू पश्चाताप केलास का? तू प्रभूला स्वीकारलास Jesus said, का? unless you are born again, येशू म्हणाले जोवर तुझा नवीन जन्म होत you नाही, cannot see the kingdom of God. You cannot enter the kingdom of स्वर्गाचं God. राज्य तुला दिसणार नाही. प्रवेश फार लांब, दिसणारच नाही राज्य. Flesh and blood cannot inherit the kingdom of God. रक्ताला आणि मांसाला देवाच्या राज्यामध्ये काही मिळणार नाही. This flesh has to go. हा देह दगाबाज, हा बदलायलाच हवा. Say, we shall be changed. आपण बदलणार. They shall change from corruption into incorruptibility. आणि ते भ्रष्टाचारातनं, ते नाशीपणातनं अविनाशात येणार. That is not related to us ते काय आपल्याशी संबंधित नाही. because we will not be dead. का आपण काही मेलेले नाही. If we face the rapture now. स्वर्गारोहण जर आत्ता झालं तर आत्ताच सांगतोय मी, इफ नाव करणा वाजला. See? And so Paul expected not to die but to be alive to meet the Lord in the air. तर पॉलने अपेक्षा केली होती की मला मरायचं नाही, मला अंतरात प्रभूला भेटायचं आहे. And that is my desire also. माझी पण तीच इच्छा आहे. I don't want to die and then be raised up. मला मरून मला पुरल्यानंतर कबरेतून उठायचं नाहीये. I don't know what kind of experience you would love to have. मला माहित नाही तुला कुठल्या पद्धतीचा अनुभव आवडेल, The ज्याचं first त्याला. one or the second one. तुला पहिला अनुभव आवडेल का दुसरा, ज्याचं त्याला. See? पण मला हा अनुभव आवडेल की मी जिवंत आहे आणि उचलला गेलो. How many want the first experience? किती लोकांना पहिला अनुभव आहे की मेलो And then I will be taken up. आणि मग मी मेल्यावरती मला वर नेलं Or का? I'm alive and taken up. किती लोकांना मी जिवंत असतानाच वर गेलो हे So हवंय. the first one which how many would like to have? तर पहिलं जे आहे, पहिलं कुठलं आहे की मी मेलो आणि मग मेल्यानंतर स्वर्गारोहणात गेलो, हे पहिलं कुणाला हवंय? Oh, nobody wants it. कोणालाच नको. एवढं Because ऐकलं Paul also didn't want it. पॉललाही नको होतं ते. But poor कशाला fellow, त्या he had to कबरेत have it. 6 फूट खोल जायचंच कशाला त्या मातीत. But Paul had to face it. पण पॉलला त्याला तोंड द्यावं लागलं. But today पण आज we have an opportunity. आपल्याला अजून संधी आहे, धडकन चालू आहे, धडधड धडधड हो रहा है. And those who are younger more, you आणि जे have more अजून opportunity. आमच्यापेक्षा जे अजून जवान आहेत, लहान आहेत, त्यांना आमच्यापेक्षाही जास्त संधी आहे. Praise God. ते हमसे ज्यादा जिंदा आप रहने वाले. Amen. आमेन. I'm happy I shared with you about मला that. आनंद होतोय की मी तुम्हा लोकांना आज हे सांगून टाकलेलं आहे. इन युअर हिअरिंग आय हॅव सेड इट टुडे. रॅप्चर इज कमिंग. इट इज गोइंग टू हॅपन. कम जीसस कम. वी बीन वेटिंग सो Amen. लॉन्ग. The day you return. If you know that song, you can sing that song. I don't know whether you know that song. If y'all know it, sing. Thank you, Jesus. Sing it. It goes with the message today. So don't worry too much about the troubles that you are facing now. तर ना तुमच्या आयुष्यात ज्या सगळ्या त्रासांना तुम्ही आता तोंड देताय, इतना प्रॉब्लेम आहे, इतना प्रॉब्लेम आहे, काय एवढं टेन्शन घ्यायची गरज It's नाही. all temporary. हे सगळं तात्पुरतं आहे, सब खत्म होने वाला आहे. Even सगळं तात्पुरतं आहे. even the bodily ailments that you are suffering हे today, जे शारीरिक आजार तुम्हा लोकांना आज होत असतील ना,
Don't trouble yourself too much. एवढं स्वतःला त्रास करून घेऊ नको. God is about to give you new bodies. देव तुला नवीन शरीर देणार आहे. हालेलुया. आमेन. Bible says there shall be no tears nor weeping in heaven. बायबल म्हणतं स्वर्गामध्ये अश्रू नसणार आहे, रडणं नसणार आहे And sorrows will flee away. आणि दुःख पळून जाणार आहे. वहां Praise शाप God. नाही. And Amen. see, it's going to happen very soon. आणि फार लवकर हे होणार आहे. Amen. आमेन. you, हालेलुया. Jesus. Come, देवाला let's धन्यवाद. worship the Lord. आमेन. आमेन. आराधना करूया चला. आमेन. Sometimes I fall Amen. to my knees and pray. Come, Jesus, come. Let today be the day. Sometimes I feel like I'm gonna break. Yes, I do feel sometimes, I'm holding on but I'm holding on. to a hope that won't fade. Yes. So come, Jesus, come. Come, Jesus, come. We've been waiting so long For the day you return to heal every hurt and right every wrong. We need you right now. Come and turn this around. For your life. Deep down I know this world isn't home. Come, Jesus, come. Sometimes I fall Yes. to my knees and pray. Come, Jesus, come. Let today be the day. Let today be the day. Sometimes I feel like I'm gonna break, but Hallelujah. I'm holding on to a hope that won't fade. Amen. Amen. Come, Jesus, come. We've been waiting so long for the day you return to heal every hurt and right every wrong. We need you right now. Come and turn this around. Deep down I know this world isn't home. Come, Jesus, come. You right now. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Come and turn this around. Thank you, Father. Thank you, Lord. Deep down I know this world isn't home. Come, Jesus, come. Right now, यावेळेला there is a golden opportunity waiting for एक you. सुवर्ण संधी तुमची वाट पाहत आहे. You also can make heaven. तुम्ही पण स्वर्गात जाऊ शकता. Only give your heart to केवळ Jesus. आपलं हृदय येशूंना द्या. Receive Him. येशूंना स्वीकारा. Religion is not relationship. धर्म म्हणजे नातं नसतं बेटा. Religion makes you to do. धर्म तुला करायला लावतो. Relationship is what Jesus did for you नातं म्हणजे येशूंनी तुझ्यासाठी जे केलं ते and आहे. your response to what He did for you. आणि त्याबद्दल तुझा प्रतिसाद काय आहे त्याला नातं म्हणतात. So if you have not given your heart to Jesus, जर तुझं हृदय अजूनपर्यंत तू येशूंना दिलं नशील, I invite you आज मी तुला आमंत्रित करतोय, to open your heart तुझं हृदय उघड and receive Him as your Lord and आणि Savior. येशूंना आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार. Seal your place in heaven. तुझी जागा स्वर्गातली सील कर, Book शिक्का your मारून टाक. place in heaven स्वर्गात तुझ्या जागेवर शिक्का मारून टाक. before it is too late. फार उशीर होण्या अगोदर उरकून घे. Because we are so busy, कारण एवढे कामात व्यस्त आपण, we postpone the most important things. सगळ्यात महत्वाचं काम आपण पुढे ढकलतो. बाद में देखेंगे, करेंगे.
छोड ना, जाने दे ना. But the problem is, पण प्रॉब्लेम असा आहे, the rapture does not give us time to repent, स्वर्गारोहण तुला किंवा मला वेळ देणार नाहीये. because it will happen in a blink of an eye. कारण ते पलक झपकते होणार आहे ना. वो तुझे बोल के आएगा ना मुझे बोल के होगा. It's not like the thief on the cross. You have some time to spend with Jesus and believe in him. वधस्तंभावर लटकलेल्या चोराला तरी येशूंसोबत राहायला 1-5-10 मिनिटं किंवा जो Yes. काही वेळ मिळाला तो मिळाला, तेवढाही आपल्याला मिळणार नाहीये. For rapture, you don't get time, स्वर्गारोहणाला आपल्याला वेळ नाही मिळणार आहे. तयार जगावं लागेल, तयार व्हायला जाऊ नका. because I know some of you here, कारण मला माहित आहे तुमच्यातले काही लोक, your foundation is the religion. तुमचा पाया नातं नाही, ख्रिश्चन धर्म आहे. You are a traditional Christian. तुम्ही पारंपरिक ख्रिश्चन आहात. And because you move with true Christians, आणि तुम्ही खऱ्या ख्रिस्ती लोकांबरोबर चालत असल्यामुळे you feel that you are a true Christian. तुला असं वाटतं उगीचच की मी पण ख्रिश्चन आहे. Don't be deceived. रेक्टिफाय इट मा, दुरुस्त कर, फसू नको. A tree is not known by its statements or its sayings. झाड काय बोलतं त्याच्यावर झाडाची व्याख्या ठरत नाही. It's known by its fruits, which is silent. फळांवरून कळतं झाड कशाचं आहे. करके दिखाव तो माने. A tree doesn't have to even broadcast. झाडाला काही जाहीर करावं लागत I am नाही an apple tree. की मी सफरचंदाचं झाड आहे. People will say, don't speak. लोक म्हणतील बोलू नको. The day we see fruit in your life, तुझ्या आयुष्याला फळ दिसलं, we will know you are an apple tree. आम्हाला कळेल की तू सफरचंदाचं झाड आहेस. बोल मत. Father, देव बाप्पा, I pray मी प्रार्थना करतो, you touch the people's heart. तू लोकांच्या हृदयाला स्पर्श कर. And if they are not born again, आणि जर त्यांचा नवीन जन्म झालेला नसेल, let them be born again today. आज त्यांचा नवीन जन्म करून टाक. Touch their heart, त्यांच्या हृदयांना स्पर्श कर that they will truly repent की खरोखर त्यांनी पश्चाताप करावा and come to you, आणि तुझ्याकडे यावं, that they will not miss the rapture. की त्यांनी स्वर्गारोहण चुकवू नये. Because I'm running, tribulation is I'm the running. horrible time. कारण महासंकटाचा काळ भयानक काळ आहे. I'm That running to the 7-year mercy seat. tribulation will be the most horrible time. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ इतका भयानक असेल ना की तू रडून रडून खलास होशील की मी का माझं जीवन तेव्हा सरळ नाही केलं. Only the martyrs can make it. मग जेव्हा तेव्हा महासंकटात जे शहीद होतील येशूंसाठी तेच तारले जातील. So मग now I'll आता make a small prayer on your behalf. तुझ्या वतीनं एक छोटी प्रार्थना मी करतो राजा. If you don't want to come in front, no problem. तुम्हाला पुढे यायचं नसेल, नो प्रॉब्लेम. In your places, जिथे आहात तिथे just repeat this prayer ही after me. प्रार्थना माझ्या मागून रिपीट करा. Because कारण that Jesus, ते येशू of whom the scripture said he would be born, ज्यांच्या विषयीनं शास्त्र वचन म्हटलं होतं की हा येशू जन्माला येणार आहे and he was born. आणि आला येशू जन्माला. It said he would die, he died. आणि म्हटलं होतं की हा मरणार आहे, येशू मेले. It said he would be resurrected, he was म्हटलं resurrected. होतं की ते पुनरुत्थित होणार आहेत, ते पुनरुत्थित झाले. It says he will come back again, लिहिलेलं आहे तो परत येणार आहे and he will come back. आणि तो परत येणार आहे. It says he will come back with the saints, that also will लिहिलेलं आहे happen. तो संतांसोबत परत येणार आहे. That also will happen. तेही होणार आहे. This time is coming for the saints, but a time is coming when he will come with the saints. या वेळेला तो संतांसाठी येणार आहे. यानंतर जेव्हा तो येईल तेव्हा संतांसोबत येणार आहे. To destroy Satan with the breath of his mouth. सैतानाचा नाश त्याच्या श्वासातल्या श्वासाने करायला. So this event will happen. ही घटना घडणार आहे बेटा. So are you ready? तयार आहात? Then make this small prayer. चला ही प्रार्थना माझ्या मागून With your बोला. whole heart. पूर्ण हृदयाने हा, If you are पूर्ण not हृदयाने. sure, make it again 100 times you तुला make जर it. खात्री नाहीये, तू बिलीवर आहेस की नाही, 100% खात्री नसेल तर ही प्रार्थना आज रिपीट कर. You can make it 100 times. if you are 100 not वेळेला ही प्रार्थना तू रिपीट कर, चालेल. पण Nothing believer- wrong. प्रभूवर विश्वास ठेव, काही हरकत नाही. 100 वेळेला सरेंडर प्रेयर बोल बेटा. sure. Are you ready? खराबा शांत. तयार आहात? Say, my God, माझ्या देवा, I come to you, Lord. तुझ्याकडे मी येत आहे. You said you're going to come for those who love your appearing. तू म्हणाला ज्या लोकांना तुझं प्रगट होणं आवडणार आहे त्यांच्यासाठी तू येणार आहेस. Oh God,
प्रभू माझ्या देवा, today's message has stirred me up. आजच्या उपदेशाने माझ्या अंतःकरणात ढवळाढवळ झाली. I'm not sure of my मला salvation. खात्री नाही माझ्या तारणाची. And so, Lord, म्हणून प्रभू today, आज once again, परत एकदा I open my heart to you. माझं हृदय मी तुला उघडत आहे. Father, I'm a sinner. प्रभू माझ्या बापा, मी पापी आहे. I've sinned against you. तुझ्या विरोधात मी पाप केलं. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me मला धु. by the blood of Jesus येशूंच्या रक्तात धु and मला. make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. I accept you as my Lord and माझा प्रभू Savior. आणि तारणारा म्हणून मी तुला स्वीकारत आहे. Come I into my believe heart. in you, Jesus. मी तुझ्यावर विश्वास ठेवते प्रभू. I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास बसलाय दे बापा. My heart is for you, Lord. माझं हृदय तुझ्यासाठी धडधडत आहे. Change me from inside. बदलून टाक मला आतून बाहेरून. I want to be prepared for rapture. मला स्वर्गारोहणासाठी तयार राहायचं. I don't want to miss this rapture. मला स्वर्गारोहण चुकवायचं नाही. Save me, O Lord. मला थार दे बापा. Save me, O Lord. मला थार प्रभू. I am running to the mercy seat. I am running to the mercy seat. Lord, save me. Save my soul. माझ्या जीवाला थार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord, धन्यवाद. for accepting me as your child. तुझं संतान म्हणून मला स्वीकारलंस, तुला धन्यवाद. Thanक you, Master. माझा बाप बनलास, तुला धन्यवाद. I receive you, Lord, in my heart. माझ्या हृदयामध्ये मी तुला स्वीकारते. I Into know I'm my a new heart. creation. मला आज कळलं मी नवीन निर्मिती आहे. Old things are passing away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या. My eyes are opened. माझे डोळे उघडले. I see you in a different way. आता वेगळ्या रीतीनं मी तुझ्याकडे पाहत आहे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name, I make this prayer to you, येशूच्या Father. नावात ही प्रार्थना मी करते दे बापा. Amen and amen. आमेन. 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 You know, today's Sunday gives me the greatest joy. आजचा रविवार मला सगळ्यात मोठा आनंद देतो. More than your healing and miracles. तुम्हा लोकांना जे काही आरोग्य, चमत्कार जे काही Or मिळतं, driving out का demons. जे काही तुमच्या अंगातनं सैतान निघून जातात, त्यापेक्षाही जास्त आज जे मी तुम्हाला सांगितलंय त्यात मला फार आनंद आहे. Why? का? Souls are more important. जीव जास्त महत्वाचा आहे. That's why Jesus told his disciples, म्हणून येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, don't rejoice because the demons are submissive to you. भूत तुमचं ऐकतात म्हणून आनंद करू नका. Rejoice in this, यात आनंद करा, that your names are written तुझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. in heaven. स्वर्गात तुझं नाव लिहिलेलं आहे, यावर आनंद कर. That is the greatest joy. हा सगळ्यात मोठा आनंद So आहे. that is the greatest joy for me this Sunday. माझ्यासाठी आज सकाळी हा सगळ्यात मोठा आनंद आहे, That even those who have not yet been sure about की salvation, ज्यांना कोणाला अजूनपर्यंत या जमावात तारणाची खात्री नव्हती की एम आय रिअली सेव्ड और नो, you are sure now. त्यांना आता खात्री झाली की मी तारलेला आहे. Because only attending the church is not salvation. चर्चला हजेरी ठोकणं म्हणजे तारण मिळणं नसतं. Only becoming member of a church is not salvation. आपलं चर्च किंवा कुठलंही चर्च मेंबरशिप घेतल्याने तारण मिळत नाही. Giving your heart to God. हृदय प्रभूला दे, प्रभूचा बन, And every day walking with him. आणि रोज प्रभू सोबत चाल. Every day reading the Bible. रोज बायबल वाच, Every day praying. रोज प्रार्थना कर, Coming to church. रोज जेव्हा जेव्हा चर्च आहे चर्चला ये. It's not how many times you say you are a believer. किती वेळा तू म्हणतो तू बिलीवर आहे, त्यांनी फरक नाही पडत. But even if other person says it once that you are a believer, you need to be sure. पण बाकी इतर माणसांनी एकदा जरी म्हटलं ना हे बिलीवर आहेत, तुला तिथेच खात्री झाली पाहिजे Yes. मी प्रभूचा आहे. Because I can say anything. अरे मी काही बोलेन, But people see the fruit in me. पण लोक माझ्यातलं फळ बघतात आणि मग ठरवतात ना. So मी काही म्हणी स्वतःविषयी. you ask your neighbor, शेजाऱ्याला विचार what do तुझ्याविषयी. you think of me? विचार, व्हॉट डू यू थिंक अबाउट मी, तुला काय वाटतं मी If they कोण are आहे. truthful, they will tell you the truth. खरे असतील तर खरं सांगतील. Otherwise, if they are only surface people, they will say, "Hey, तू पण है believer." वरवरची उथळ असतील तर ते म्हणतील नाही नाही ठीक आहे तू So मैं सबसे में. ask a genuine person, अस्सल माणसाला जाऊन विचारा की What ब्रदर do you आपको think क्या of लगता है? me? ब्रदर आपको क्या लगता है, क्या है, मैं कौन है. if they say, जर ते म्हणाले एवढं खात्री नाही आहे, you should understand समजून घ्यायचं the fruit. फळ माझ्याच जीवनात फळ कमी पडतंय, The- फळ द्यावं लागेल. यांना अजून खात्री नाही मी बिलीवर आहे. प्रॉब्लेम त्यांचा नाही, प्रॉब्लेम तुझा आहे, कारण तू बिलीवर सारखा वागत नाहीये.
कळलं का? Are you getting me? समजतं ना? Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Amen. Thank you, Lord. Amen. Father, I pray for all the people. देवबाप्पा या सगळ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Let this message work in their lives. हा उपदेश त्यांच्या जीवनात कार्य करू दे. In all the hard workings in this world. या जगातल्या सगळ्या अवघड प्रसंगांमध्ये, In all the hustles of the world. या जगातली सगळी रेल चेल हे ते धावाधाव, Let them not miss getting in touch with you त्या every day. धकाधकीत प्रभू त्यांना तुझ्यापासून जवळ येणं थांबवू नये. त्यांनी असं कर. It should never happen. कधी असं होऊ नये की मी एवढा बिझी की मला प्रार्थना करायला वेळ नाही, मला चर्च Yes. लायला वेळ नाही, मला बायबल वाचायला वेळ नाही, मी येतच नाही, मी करतच नाही. Bless them all. सगळ्यांना आशीर्वाद दे Let प्रभू. your grace cover them all. तुझी कृपा सगळ्यांना झाको. And I believe माझा विश्वास आहे not one will miss the rapture. एकही जण या जमावातला स्वर्गारोहण चुकवणार नाही. And I'm speaking to those also who are watching me online. आणि जे ऑनलाईन मला पाहतायत त्यांच्याची सुद्धा मी बोलतोय. If you are not sure of your salvation, तुम्हालाही तुमच्या तारणाची जर खात्री नसेल then just repent. तर पश्चाताप करा Let Jesus save you. आणि येशूंना तुम्हाला तारू दे. Then you are ready for the rapture. म्हणजे तुम्ही स्वर्गारोहणासाठी तयार व्हाल. Then let it happen anytime. मग स्वर्गारोहण कधी होऊ दे. आय एम रेडी, यू ऑल्सो रेडी. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.